म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असे काही बंधनं नाही आहेत की एवढ्याच इन्कममध्ये असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग ही केली पाहिजे. फॉर एक्झाम्पल कसं आहे की बाबा तुझ्याकडे 100 रुपये आहेत, ते हरवले, तुला काही फरक नाही पडणार आहे, पण माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर मला फरक पडू शकतो. यालाच बोलतात रिस्क ॲपेटाईट. शॉकिंग गोष्ट काय होती मध्ये ऋषिकेश, तिने मला सांगितलं की 20 लाखाचं पर्सनल लोन घेतलं तिने आणि हे 20 लाख रुपये तिने स्टॉक मार्केटमध्ये टाकले, पेनी स्टॉक घ्यायची, फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायची आणि हे 3-4 महिन्यामध्ये मार्केटच्या परिस्थितीमध्ये त्यांनी 20 लाख रुपयाचे पर्सनल लोन झिरो झाले. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जिमला जातो आहे, बरोबर आहे, मी 5-6 महिने जिम केली, काही कारणावशात मी आजारी पडलो आणि 2-3 महिन्याचा ब्रेक पडला, तर पुन्हा जिमला लावण्याचा जो मुहूर्त आहे ना, तो मुहूर्त येतच नाही. तसं इन्व्हेस्टमेंट लवकर येत नाही. इन्व्हेस्टमेंटचं पण तसंच आहे. इन्व्हेस्टमेंट झिरो झाली ना तर आपल्याला वाटतं की नाही मी लगेच सुरू करेल. असा शेतकरी आहे ज्याला कांद्याची पट्टी मिळते 60-70 हजार रुपये किंवा मे बी 50-60 हजार रुपये, त्याला जर इन्व्हेस्ट करायचं असेल, कारण त्याला ते 60-70 हजार रुपये 3-3 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर एक पीक झाल्यावर मिळत आहेत, दुसरं पीक झालं असं मिळत आहेत, तर अशा वेळेस मध्ये आणि काय करावं? मेहुणे आणि मेहुण्यांचे पाहुणे, पण हेच पाहुण्याची माहिती सांगत नाही ती गोळाबेज पॉडकास्टवर असते. नमस्कार मंडळी, मी ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. खरं तर पहिल्या म्युच्युअल फंडच्या एपिसोडला तुम्ही जो भरभरून प्रतिसाद दिला आहे त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद. पण त्याच एपिसोडच्या खाली खूप सारे वेगवेगळे प्रश्न तुम्हाला पडले होते किंवा त्याच एपिसोडच्या खाली बऱ्याच जणांनी बऱ्याच वेगवेगळ्या कमेंटमध्ये प्रश्न विचारले होते आणि तीच प्रश्नांची उत्तरं आज आपण डिस्कस करणार आहोत कमलेश भगत यांच्यासोबत. कमलेश भगत सर गेली 12 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत आहेत. ॲक्सिस बँकेमध्ये त्यांनी फंड मॅनेजर म्हणूनही काम केलेलं आहे. त्याचबरोबर हेज फंडसाठीही त्यांनी मॅनेजमेंटचं काम केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी फॅमिली ऑफिसमध्ये जवळपास 1000 करोडचा पोर्टफोलिओ मॅनेज केलेला आहे. तर कमलेश दादासोबत आज आपण जाणून घेणार आहोत जे तुमचे प्रश्न होते म्युच्युअल फंडचे ते प्रश्न, त्याचबरोबर मलाही काही वेगळे प्रश्न पडले तुमचे प्रश्न ऐकून, तर ते सगळे प्रश्न. आणि ही सिरीज आहे सॅलरीचं गणित. तर नक्कीच सॅलरीड माणसासाठी जे म्युच्युअल फंडचे प्रश्न आहेत तेही आपण डिस्कस करणार आहोत. पण तुमच्यासारख्या सगळ्या सॅलरीड माणसांना एक विनंती आहे, सबस्क्राईब करायला तुम्ही विसरताय तर प्लीज सबस्क्राईब करा. कारण तुम्ही एपिसोड बघताय, कमेंट करताय हे जाणवतं, पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही, तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार कमलेश दादा. नमस्कार ऋषिकेश. गोळाबेज पॉडकास्टवर तुझं खूप खूप स्वागत आहे दादा. खूप खूप धन्यवाद. जसं मी सुरुवातीलाच बोललो तसं आम्ही पहिला एक म्युच्युअल फंडचा पॉडकास्ट केला आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की खूप लोकांना खूप सारे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि बऱ्यापैकी प्रश्न जे आहेत ते 50,000 सॅलरी असणाऱ्या माणसांपर्यंतचे प्रश्न आहेत. कारण बऱ्याच वेळा असं होतं ना, त्यांना एक्सपर्टशी गप्पा मारता येत नाहीत किंवा त्यांना बरेचसे डाऊट्स आहेत आणि त्यांना कळत नाही ते कुठे सॉल्व्ह होतील. तर त्या अनुषंगानेच आज आम्हाला तुझ्याकडून बऱ्याचशा गोष्टी जाणून घ्यायच्यात म्युच्युअल फंडच्या. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला जाणून घ्यायला आवडेल सुरुवात करतानाच, ती म्हणजे एक म्युच्युअल फंडची व्याख्या काय तुझ्या दृष्टिकोनातून. मला आता प्रश्न की मी फंड सिलेक्ट कसा करू बाबा? ऋषिकेश, म्युच्युअल फंड काय एकदम सिम्पल आहे की तुझ्यासारखी लोकं, माझ्यासारखी लोकं एकत्र येऊन आपण म्युच्युअल फंडला SIPच्या माध्यमाने, लमसमच्या माध्यमाने आपण पैसे देतो आणि त्या असेट मॅनेजमेंट कंपनीचा जो फंड मॅनेजर आहे किंवा एक्सपर्ट कमिटी आहे ती मार्केटमध्ये वेगवेगळ्या शेअर्समध्ये असेल, बॉन्ड्समध्ये असेल, गोल्डमध्ये असेल, रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट ते करतात. जसं या अंडरलाईनचा भाव हा भविष्यामध्ये वाढतो तसंच आपल्याला परतावा भेटतो. तर हे म्युच्युअल फंड तेवढं एकदम सिम्पल आहे. ओके, येस, तसं आहे. चालेल. आता त्याच्यानंतर मग आता बऱ्याच लोकांचा आमच्या मागच्या पॉडकास्टवर प्रश्न आला, सर आमची सॅलरीच एवढी नाही, आमची 20-30 हजार सॅलरी किंवा 50,000 सॅलरी, तर आम्हाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता येईल का आणि येईल तर कशी? जसं कसं आहे की म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी असे काही बंधनं नाही आहेत की एवढ्याच इन्कममध्ये असेल तर आपण इन्व्हेस्टमेंट किंवा सेव्हिंग ही केली पाहिजे. म्युच्युअल फंडामध्ये तुम्ही कमीत कमी 500 रुपयाने, काही म्युच्युअल फंड तर 250 रुपयाने सुद्धा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि काही AMC प्लॅन करतात की 100 रुपये महिनासुद्धा तुम्ही म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करून चांगले परतावा कमवू शकतात. तर 40-50 हजार कमवणारा माणूस हमखास म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट हा करू शकतो आणि केलीच पाहिजे त्याने, जेणेकरून त्याचे जे काही गोल्स असतील, त्याचे काही सेव्हिंग प्लॅन असतील, तर त्याचं जे काही टार्गेट आहे तो नक्कीच तो अचीव्ह करू शकतो किंवा त्याचं जे काही उद्दिष्ट आहे तो साध्य करू शकतो म्युच्युअल फंडाच्या माध्यमाने. नक्की दादा, तू सांगितलं इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तर आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, मी सॅलरीड व्यक्ती आहे, मला जॉब करायचा आहे, माझ्याकडे जॉबचं नॉलेज व्यवस्थित आहे, मला घरचं टेन्शन आहे, घर सांभाळायचं, तर मी फंड सिलेक्ट कसा करू? म्हणजे तो एक सगळ्यात मोठा, आता यार मी ह्याच्यात टाकले पैसे आणि गेले तर काय, किंवा मी ह्याच्यात पैसे टाकतोय गेले 12 महिने पण पुढचे 12 महिने अजून टाकू शकेल का नाही आणि ते वाढतायत नाही वाढतायत, मग तो सिलेक्शन कसं केलं पाहिजे म्युच्युअल फंडाचं? ऋषिकेश, त्या प्रश्नाचं उत्तर मी नक्की तुला देईल, पण त्याच्या आधी मला सगळ्यांना सांगायचं आहे या पॉडकास्टच्या माध्यमाने, कसं असतं की जेव्हा आपण एक सल्ला हवा आहे, शासकीय सल्ला हवा आहे किंवा लिगल सल्ला हवा आहे,
आपण वकिलाकडे जातो, बरोबर. कोणता मेडिकलचा सल्ला हवा तर आपण डॉक्टरकडे जातो किंवा चांगले जे फिजिशियन वगैरे आहे तिकडे आपण जातो. तर तुम्हाला सुद्धा काही आर्थिक सल्ला हवा असेल तर रजिस्टर जे काही आर्थिक सल्लागार आहेत त्याच्यामार्फत जाऊन आपण ॲडवाईस घेतली पाहिजे, जेणेकरून आपण चांगले जे काही पैसे वगैरे आहे जे कमवायचं उद्दिष्ट असेल ते आपण साध्य करू शकतो. Correct. आता मी तुझ्या मूळ प्रश्नावर येतो की बाबा फंड कसा सिलेक्ट करायचा आहे. Correct. फंड सिलेक्ट करण्याच्या आधी मी सांगेल की ना मार्केटमध्ये ना खूप कन्फ्युजनसारखं आहे. Correct. 47 to 48 कॅटेगरीज आहेत म्युच्युअल फंडामध्ये. ओके. आणि हे जर सगळं आपण जर बघितलं तर 3000पेक्षा जास्त स्कीम्स आहे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग करण्यासाठी. करेक्ट. तर सर्वात प्रथम आपल्याला कसं असतं की ना ध्येय निश्चित असलं पाहिजे की बाबा माझं ध्येय काय आहे, ओके. तो गोल काय? गोल माहीत असणं हे गरजेचं आहे. नक्कीच. आणि त्या गोलला होरायझन किती आहे. फॉर एक्झाम्पल मी तुला एक लाईव्ह एक्झाम्पल देतो आणि समजेल की बाबा आपण फंड कसा सिलेक्ट केला पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल मला रिटायरमेंट प्लॅनिंग करायची आहे. रिटायरमेंट प्लॅनिंग हेच नक्कीच एक गोल असा क्लिअर आहे की 20 वर्ष, समजा माझं वय 35 वर्ष आहे, मला 55ला रिटायर व्हायचं असेल ओके. तर माझ्याकडे 20 वर्ष आहे. बरोबर. तर हा लॉंग टर्मचा गोल झालेला आहे. नक्कीच. लॉंग टर्ममध्ये असे बरेचसे काही इन्स्ट्रुमेंट आहेत. कसं असतं की ना 3-4 असे प्रमुख इन्स्ट्रुमेंट आहेत. इक्विटी आहे, डेट आहे, रिअल इस्टेट आहे, गोल्ड आहे. तर इक्विटीचा जो काही इन्स्ट्रुमेंट आहे ना हा लॉंग टर्मसाठी साजेसा आहे. तिकडे आपल्याला चांगला परतावा वेल्थ क्रिएशन करण्यासाठी हे साजेसा असा इन्स्ट्रुमेंट आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्मसाठी रिटायरमेंटसाठी आपण हे केलं पाहिजे. तर सर्वात प्रथम आपलं जसं मगाशी बोललो गोल आपल्याला निश्चित करायचं आहे, त्याचा Okay. टाईम होरायझन आपल्याला निश्चित करायचं आहे. त्यानंतर सर्वात तिसरं आहे की रिस्क ॲपेटाईट. कसं असतं की प्रत्येक माणसाची पैशाकडे बघण्याचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. नक्कीच. ओके. फॉर एक्झाम्पल कसं आहे की बाबा तुझ्याकडे 100 रुपये आहेत, ते हरवले तुला काही फरक नाही पडणार आहे, पण माझ्याकडे जर 100 रुपये असतील तर मला फरक पडू शकतो. Correct. यालाच बोलतात रिस्क ॲपेटाईट. तर तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे की प्रत्येक माणसाची रिस्क ॲपेटाईट काय आहे ती बघून आपण एक निवडायचं आहे. रिस्क ॲपेटाईट नंतर आपण जशी मी कॅटेगरी सांगितली आहे की लॉंग टर्ममध्ये आपल्याला इक्विटी म्युच्युअल फंड आहे ते गोल अचीव करण्यासाठी किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये आपण गुंतवणूक केली पाहिजे. तर ह्या 4 प्रमुख जे काही ॲस्पेक्ट आहेत त्या ॲस्पेक्टने आपण फंड सिलेक्ट केला पाहिजे. त्यानंतर मग थोडंसं टेक्निकल गोष्टी त्यामध्ये येतात की बाबा याच्यामध्ये कॅटेगरीज किती आहेत. तर Okay. इक्विटी फंडामध्ये खूप साऱ्या कॅटेगरीज आहेत. करेक्ट. लार्ज कॅब आहे, मिड कॅब आहे, स्मॉल कॅब आहे, काही त्यामध्ये एक असं क्रॉस जे कॅटेगरीज बोलतात ते फ्लेक्झी कॅब आहे, मल्टी कॅब आहे. त्यानुसार आपण एक 4 ते 5 फंडामध्ये आपण आपले जे पैसे आहे ते डायव्हर्सिफाईड करायचे आहेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल 10,000चं समजा आपल्याला गुंतवणूक करायची असेल. बरोबर. एक फेमस वॉरेन बफेटचं वाक्य आहे की तुम्ही गुंतवणूक करत असताना एका ठिकाणी तुम्ही गुंतवणूक नाही केली पाहिजे, तुमची इन्व्हेस्टमेंट ही थोडीशी विभागून असली पाहिजे. तर लॉंग टर्मच्या गोलसाठी रिटायरमेंटसाठी आपण काय करणार की एका फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करणार, काही लार्ज कॅपमध्ये, काही मिड कॅपमध्ये, काही मल्टी कॅपमध्ये, फ्लेक्झी कॅपमध्ये वेल डायव्हर्सिफाईड करून आपण जे काही 20 वर्षाचं जे उद्दिष्ट आहे ते चांगल्या पद्धतीने एक डाऊन साईड रिस्क प्रोटेक्ट करून एक चांगली गुंतवणूक आपण करू शकतो. तर हे जे 4-5 पॉईंट आहेत ना हे 4-5 पॉईंट नक्की आपण विचारात घेतले पाहिजे. नॉर्मली मी हे 4-5 पॉईंट तुला काय सांगतो ऋषिकेश, मी बघितलं आहे की ना कोणतं तरी रील बघितली, कोणत्या तरी मित्राने सांगितलं, रँडम इन्व्हेस्टमेंट केली, पण त्याची कॅटेगरी कोणती आहे, तो इक्विटी फंड आहे का, आपला गोल कोणता आहे, आपल्याला किती पैसे पाहिजे, हे प्रश्नच कोण विचारत नाही स्वतःला. ओके. त्यामुळे आपण कधी पण ना इन्व्हेस्टमेंट करताना या 4-5 बेसिक गोष्टींचा ना विचार करून नक्की इन्व्हेस्टमेंट केली तर मी सांगेल की त्यांना नक्की जे काही हर्डल्स येतात ते हर्डल येणार नाही आहेत. ओके. डेट आणि इक्विटीचं मी तुला टॅक्सेशन सांगतो की इक्विटीमध्ये लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म असे 2 प्रकार असतात. ओके. शॉर्ट टर्म म्हणजे काय की 12 महिन्याच्या आतमध्ये जो काही तुला प्रॉफिट होतो त्याला शॉर्ट टर्म म्हटलं जातं आणि 12 महिन्यानंतर जो काही प्रॉफिट होतो जो गेन होतो त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं बरोबर. जातं. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला 20% भरायचे तुमच्या प्रॉफिटवर ओके. आणि लॉंग टर्ममध्ये तुम्हाला 1.25 लाखाच्या वरती जर प्रॉफिट असेल तर तुम्हाला 12.5% भरायचे आहेत. ओके. म्हणजे एक्झाम्पल समजा तुझ्याकडे 1 लाख रुपये आहे, तू गुंतवणूक केली होती इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये आणि एका वर्षामध्ये काढले आणि तो जो प्रॉफिट झाला मी असं कन्सिडर करतो 1 लाखाचे 1.5 लाख रुपये झाले म्हणजे 50 रुपये आपल्याला प्रॉफिट झाला, त्यावर तुम्हाला 20% भरायचे आहेत. ओके. आणि तो त्या जर 50,000 येस करेक्ट त्या पूर्ण 1.5 लाखावर नाही, त्या 50,000 प्रॉफिटवर. टॅक्स हा Okay. नेहमी प्रॉफिटवर आणि गेनवर घेतला जातो. आणि हीच इन्व्हेस्टमेंट समजा मी लॉंग टर्ममध्ये करतोय किंवा लॉंग टर्ममध्ये तू केलेली आहेस आणि तेव्हा तुला 1.5 लाख रुपये म्हणजे 50 रुपयेचं तुला प्रॉफिट आहे, तर 1.25 लाखाच्या आतमध्ये असल्यामुळे तुला त्यावर टॅक्स भरायची गरज नाही आहे. ओके. पण 1 लाख रुपये तू गुंतवलेले आहेत आणि तुला 2 लाख रुपये हा फक्त प्रॉफिट झालेला आहे, तर 2 लाख प्रॉफिट मायनस 1.25 लाख रुपये म्हणजे 75,000वर तुला 12.5%
जे काही टक्के आहेत तुला भरायचे आहेत. आणि डेटमध्ये ना टॅक्सेशन थोडंसं आता चेंज झालेलं आहे. तर डेटमध्ये ना तुम्हाला तुझ्या टॅक्स स्लॅबप्रमाणे तुला टॅक्सेशन भरायचं आहे. जो काही तू डेटमध्ये टाकलेले आहेस, तुला जो काही गेन होतो आहे, जो काही प्रॉफिट होतो आहे, ते तुझ्या टॅक्स स्लॅबमध्ये किंवा टॅक्स याच्यामध्ये जे काय आहे ते ॲड केलं जाणार आहे इन्कममध्ये आणि तुला त्यानुसार टॅक्स भरायचा आहे. तर हे सपोज आता इथे 7 लाखचं पॅकेज आहे, सपोज आता इथे 13 लाखाचं पॅकेज आहे, कारण 12पर्यंत टॅक्स फ्री आहेत माणसं, म्हणून 13चं पॅकेज आहे एखाद्याला किंवा 14चं पॅकेज आहे, त्यांनी त्याचा आलेला बोनस 75,000 डेटमध्ये टाकला आणि त्या 75,000वर त्याला एक 10,000 रुपये प्रॉफिट झाला. तर ते 10,000 प्लस हे 75,000 हे त्याच्या पॅकेजमध्ये आहेत. ओके. आणि त्या ओव्हरऑल स्लॅबमध्ये जो तो 10% बसतो, तर त्या 10% स्लॅबनुसार त्याला प्रॉफिट लागणार आहे. करेक्ट. सॉरी, टॅक्स लागणार आहे. हे करेक्ट आहे. सो डेट म्युच्युअल फंडामध्ये ना आधी इंडेक्सेशन होते. आता इंडेक्सेशन आणि ते लॉंग टर्म कॅप, शॉर्ट टर्म वगैरे काढून टाकलेले आहे. आता सरसकट तुम्हाला तुमचं जे काही गेन आहे ते तुम्हाला तुमच्या टॅक्स स्लॅबप्रमाणे भरायचं आहे. आता सॅलरीड माणसाचं एक सगळ्यात मोठं गोष्ट असते ती म्हणजे टॅक्स. आणि म्युच्युअल फंडावर पण टॅक्स लागतात असं मी ऐकलं मागच्या पॉडकास्टमध्ये पण. आणि बऱ्याच जणांनी आम्हाला विचारलं की म्युच्युअल फंडाचे टॅक्स आम्हाला थोडेसे एक्सप्लेन करायला आवडेल. तर तुला आम्हाला तेच विचारायचं दादा की मला म्युच्युअल फंडचे टॅक्स नेमके काय आहेत किंवा ते कसे लागतात ते सांगशील तर आवडेल. कसं आहे की म्युच्युअल फंडामध्ये ना 3 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत प्रमुख. हे टॅक्सेशनच्या बाबतीत बोलण्याच्या आधी इक्विटी म्युच्युअल फंड आहे, डेट म्युच्युअल फंड आहे, हायब्रिड म्युच्युअल फंड आहे. तर डेटचं टॅक्सेशन वेगळं आहे आणि इक्विटीचं टॅक्सेशन वेगळं आहे, कारण की त्याची युटिलिटी वेगळी आहे, त्याचा अंडरलाईन वेगळा असल्यामुळे त्याचं टॅक्सेशन वेगळं आहे. आपण सर्वप्रथम आपण इक्विटीचं तुला मी सांगतो की इक्विटीचं टॅक्सेशन कसं काम करतं. लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म अशा 2 डेफिनेशन आहेत. शॉर्ट टर्म इक्विटीमध्ये काय असतं की 12 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही जो काही प्रॉफिट तुम्हाला भेटतोय, जो गेन तुम्हाला भेटतोय, तुम्ही जो बुक केला त्याला 20% टॅक्स आहे. तो आधी 15% होता. या फायनान्शियल इयरमध्ये तो 20% झालेला. या फायनान्शियल इयर म्हणजे जेव्हा बजेट डिक्लेअर झालं तेव्हा 20% तो आता 15वरून तो 20% गेलेला आहे. तर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा शॉर्ट टर्म प्रॉफिटवर तुम्हाला 20% इक्विटीवर मोजायचा आहे. लॉंग टर्म म्हणजे काय की 1 वर्षानंतर तुम्हाला जो काही प्रॉफिट होतो, लॉंग टर्म कॅपिटल गेन असं म्हटलं जातं, त्याला 12.5% आहे. जो आधी 10% होता तो 12.5% आपल्याला केलेला आहे. हे झालं आपलं इक्विटीचं. डेटमध्ये पण थोडेसे ना टॅक्सेशन वगैरे ना चेंज झालेलं आहे. आधी ना डेटला ना इंडेक्सेशनचा फायदा भेटायचा, तो आता इंडेक्सेशनचा फायदा भेटत नाही जो लॉंग टर्मला भेटायचा. शॉर्ट टर्ममध्ये कसं आहे डेटला की तुमचं जे काही इन्कम आहे त्या इन्कममध्ये डेट म्युच्युअल फंडाचं जे काही प्रॉफिट वगैरे आहे किंवा जो गेन आहे तो ॲड करून तुम्हाला ॲज पर द टॅक्स स्लॅब हा तुम्हाला भरायचा आहे. जे 2 वर्षाचं आहे. आणि 2 वर्षानंतर तुम्हाला म्हणजे जे काही होतं म्हणजे इंडेक्सेशन वगैरे काढल्यानंतर डेट म्युच्युअल फंडावर तुम्हाला जसं आहे ते तुमच्या टॅक्सेशनमध्ये ॲड होणार आहे. तुम्हाला जो काही टॅक्स स्लॅबप्रमाणे जो तुम्हाला लागतो तो तुम्हाला भरावा लागणार आहे. तर ते एक आता स्ट्रक्चर झालेलं आहे. तरी मला हे ना थोडंसं एक्झाम्पलनी सांगितलं तर बरं वाटेल. सपोज 1 लाख मी गुंतवलेत म्युच्युअल फंडामध्ये आणि ते इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये आहेत. तर मला जर 12 महिन्यांनंतर 1 लाखावर सपोज मला 35,000 रुपये प्रॉफिट झालेला, गेन झालेला आहे. हा खूप मोठा गेन आहे सपोज, पण तरी एक धरूयात आपण की 35,000 रुपये मला गेन झालेला आहे 12 महिन्यानंतर. तर त्या 35,000 टॅक्स लागणार आहे की 1,35,000 टॅक्स लागणार आहे? एक लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा पण टॅक्स आहे ना हा तुमच्या मुद्दलवर लागतच नाही. तुम्हाला जे गेन होतं त्या मुद्दलपासून जे काही गेन होतं, जे काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवर भरायचं आहे. म्हणजे 1 लाखावर म्हणजे 1,35,000 तुम्हाला टॅक्स नाही भरायचा आहे, तुम्हाला त्या 35,000 भरायचा आहे. आणि इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये एक कॅच आहे. लॉंग टर्म कॅपिटल गेन भरताना तुमचा प्रॉफिट 1 वर्षानंतर 2.25 लाखाच्या वरती असेल त्याच्यावरच 12.5% आहे. पण तुमचा प्रॉफिट हा 2.25 लाखाच्या खाली असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले जसं तुम्हाला बोललास आणि 1 वर्षानंतर समजा तुला एक 35ची सेल व्हॅल्यू आहे, 35,000 रुपये प्रॉफिट आहे, हा 35,000 2.25 लाखापेक्षा खाली आहे, म्हणजे या टॅक्सवर पैसे भरायचेच नाही आहेत. पण समजा तू 1 लाख रुपये गुंतवतोय, पण समजा तुला तुझा 3 लाख रुपये सेल व्हॅल्यू आहे, म्हणजे 2 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे. ते 2 लाख रुपये हा तुझा प्रॉफिट झालेला आहे, गेन झालेला आहे. तर या 2 लाख मायनस 2.25 लाख रुपये आणि त्या 75,000वर तुला 12.5% टॅक्स भरायचा आहे. तर हा बोलतात तो एक थ्रेशोल्ड लिमिट आहे, त्याच्यावरतीच तुम्हाला टॅक्स भरायचा. तर हे इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्ममध्ये. शॉर्ट टर्ममध्ये नाही. शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला जे काही प्रॉफिट आहे, समजा तू 1 लाख रुपये गुंतवलेस आणि जर 35,000 आहे, हा शॉर्ट टर्मला समजा तुझा प्रॉफिट आहे, तुला 20% भरायचा आहे गपचूप. येस तसं आहे. ओके. पण आता याच टॅक्सेशनवर येताना मला अजून काही विचारायला आवडेल दादा, की टॅक्स आपण जे बोलतोय
आता आपण नेहमी बोलतो की म्युच्युअल फंड हा लॉंग टर्म असेट आहे. ओके, म्युच्युअल फंड हे लॉंग टर्मसाठी आहे. पण डेफिनेटली जर मी 15 वर्ष इन्व्हेस्ट करतोय तर माझी कॅपिटल 1.25 लाखापेक्षा जास्त होणार आहे. मग ती कॅपिटल सपोज 10-12 लाख झाली किंवा काहींची CRची अपेक्षा आहे, बरोबर. हां, मग त्या CRवर जर 15% 12% टॅक्स असेल तर माझ्याकडे इन हँड गोष्टी राहतील का, हा सगळ्यात मोठा प्रश्न लोकांचा असतो. बरोबर आहे, हे मान्य आहे मला. पण याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. मला एक सांगावं तू की असे कोणते इन्स्ट्रुमेंट आहे जिथे पोस्ट टॅक्स रिटर्नसुद्धा हे म्युच्युअल फंडला बीट करतील. तर काही हार्डली असे काही म्युच्युअल फंड म्हणजे असे काही इन्स्ट्रुमेंट आहेत ते म्युच्युअल फंडला पोस्ट टॅक्स म्हणजे टॅक्स देऊनसुद्धा जे रिटर्न हातामध्ये उरणार आहे तरीसुद्धा म्युच्युअल फंड हा तुम्हाला चांगला परतावा देतो आहे ना. बघा, टॅक्सपासून काही करून आपण पळू शकत नाही, तुम्हाला ते भरायचे आहेत. काय काय प्रोव्हिजन आहेत त्याचे मी प्रोव्हिजन यूज करून ते वापरू शकतो. त्यामध्ये मी सांगेल की एक कॅच असं सांगेल की बऱ्याच लोकांना एक प्रोव्हिजन आहे 54F म्हणून सेक्शन आहे. ओके, समजा माझ्याकडे म्युच्युअल फंड आहे, जसं लॉंग टर्मचं उदाहरण चालेल म्हणून मी लॉंग टर्मच्या दृष्टिकोनाने बोलतो. समजा माझं वय 35 वर्ष, मी 15-20 वर्ष मस्तपैकी म्युच्युअल फंड गेला, 1-2 लाखाची काही SIP केली आणि 15-20 वर्षानंतर मला 4-5 करोड रुपये भेटले. ओके, आणि ते पूर्ण विकले मी. ओके, आणि मी त्याचं घर घेतलं पूर्णपणे. जो काही सेल व्हॅल्यू त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन्स वगैरे आहे, टर्म्स अँड कंडिशन आहे, पण मी थोडेसे ते बाजूला ठेवतो. पण 4-5 करोड रुपयाचे म्युच्युअल फंड विकले आणि घरामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर त्या घराच्या इन्व्हेस्टमेंटवर जे काही आपलं कॅपिटल गेन झालेलं आहे आपल्याला टॅक्सच भरावा लागत नाही आहे. ओके, त्याला बोलतात 54F सेक्शन. बऱ्याच लोकांना हे काही टॅक्स कसा वापर म्हणजे कसं आहे की जे काही प्रोव्हिजन आहे, जे काही सेक्शन्स आहेत त्या सेक्शनमध्ये बघतच नाही की कोणत्या सेक्शनप्रमाणे आपल्याला फायदा होऊ शकतो. तर 54F असा एक सेक्शन आहे, त्याच्या माध्यमाने जर आपण केलं तर आपल्याला त्या टॅक्सेस भरावा लागत नाही आहे. आणि मी तुझ्या मूळ ज्या प्रश्नावर येतो की बाबा अरे टॅक्स भरतोय मी, पण टॅक्स भरून मला एवढा फायदा काय. बघ कसं आहे माहिती आहे का, तू कितीही पैसे कमवले आणि जे काही टॅक्स कॅल्क्युलेट केलं तर तुझा जो नेट जो रिटर्न आहे ना तरी तुला तो साजेसा आहे किंवा तरी पण तो परवडणारा आहे. आणि टॅक्स तुला प्रत्येक गोष्टीवर भरायचा आहे. तुला रिअल इस्टेटमध्ये टॅक्स भरायचा आहे, तुला गोल्डवर पण टॅक्स भरायचा आहे, FDवर पण तुला भरायचा आहे, सगळ्या याच्यावर भरायचा आहे. तर म्युच्युअल फंडावर पण आपण काही पळू शकत नाही आहे. पण हे टॅक्स देऊनसुद्धा तो रिटर्न मला परवडणारा आहे का, रिटर्न मला तो साजेसा आहे का, तर डेफिनेटली म्युच्युअल फंडाचा पोस्ट टॅक्स रिटर्न हा तरी साजेसा आहे ना. ओके, त्यामुळे त्या गोष्टी तुम्ही बघितल्या पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही थोडंसं तुमचं जे काही मॉरल आहे तुम्ही ते डाऊन नाही केले पाहिजे आणि हमखास त्या गोष्टीचा विचार तुम्ही केला पाहिजे. तू टॅक्स सांगितलंस आम्हाला दादा, पण त्याचसोबत ना मी एक असं पण ऐकलं, आता हे कितपत खरं आहे मला माहिती म्हणून मला तुला विचारायचं आहे की काही लोक म्हणतात 1.5 वर्ष म्युच्युअल फंड ठेवा, विका, ज्याच्यामध्ये तुम्हाला 1.5 लाखापेक्षा जास्त गोष्टी नाही झाल्यात किंवा 1.25 लाखापेक्षा जास्त तुम्हाला प्रॉफिट नाही झाला आहे आणि तेच ऑलरेडी प्रॉफिट प्लस मुद्दल नवीन म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करा आणि टॅक्सपासून पूर्णपणे रिबेट मिळवा. असं होतं का किंवा करतात का? असं करायला आपण करू शकतो, पण मी सांगेल की ही सर्वात मोठी चुकी कोण जर करत असेल तर. ओके, याचं कारण कसं आहे माहिती आहे का ऋषिकेश, आता मला सांग की म्युच्युअल फंड लॉंग टर्मसाठी करतो, दर प्रत्येक 1.5 वर्षाला आपण कॅपिटल काढणार, अशी परत रिइन्व्हेस्टमेंट करणार, तर तुमची कंपाऊंडिंग प्रोसेस ही स्टॉप होणार ना. ओके, मी माझ्या अनुभवाप्रमाणे सांगतो, जसं तू मला इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की मी फॅमिली ऑफिसमध्ये काम केलेलं आहे. तिकडे 700-800-1000 करोडचा आता करंट पोर्टफोलिओ आहे. आम्ही कधीच असं नाही केलेलं आहे की मोठे मोठे टॅक्स वाचवण्यासाठी मी माझा शेअर विकला आणि परत ते काही रिस्ट्रक्चर करतो आहे, तसं नाही चालत. हे बोलायला ऐकायला खूप सोपं आहे. ओके, आणि थोडंसं ऐकायला पण असं वाटतं की बाबा सायकोलॉजिकल वाईल किंवा टेक्निकल वाईल बरोबर आहे, पण ही सर्वात मोठी चुकी आहे. मी सांगेल कुणी जर असा विचार करत असेल ना तर त्याने अजिबात असं काही केलं नाही पाहिजे. ओके, तुम्ही कंपाऊंडिंग प्रोसेस ही तुम्ही स्टॉप करतात आहे, त्याने त्याचा मोठा तोटा आपल्याला भविष्यामध्ये होऊ शकतो. वेल्थ क्रिएशनसाठी जे काही करायचं असेल ना तर हे सर्वात मोठं आपलं चुकीची साईट आहे, तर असं नाही केलं पाहिजे. कोणीचं मला सल्ला देत असेल तर. नक्कीच, थँक्यू दादा. आता त्याच्याबरोबर ना अजून एक टर्म आम्हाला कमेंटमध्ये क्वेश्चन्समध्ये विचारायला मिळाली होती, ती अशी की अरे रेशिओज खूप असतात म्युच्युअल फंडमध्ये, मग तो डायरेक्ट इनडायरेक्ट असू दे, त्याच्यानंतर कुठले तरी अजून 1-2 रेशिओची नावं पण घेतली तर मला ती कमेंटमध्ये आठवत शार्प रेशो असेल, रेशो असेल. करेक्ट. तर हे नेमकं काय प्रकार आहेत आणि त्याचा फंड सिलेक्ट करताना कसा त्रास किंवा इम्पॅक्ट असतो? कसं आहे की म्युच्युअल फंड आहे ना बेसिकली 2 प्रकारामध्ये येतात. एक डायरेक्ट फंड येतो, एक रेग्युलर फंड येतो आणि त्यानंतर खूप सारे रेशोज वगैरे आपण रन करून आपण ठरवू शकतो की हा म्युच्युअल फंड किती चांगला आहे. आणि त्यानुसार आपण आपल्या बास्केटमध्ये आपल्या पोर्टफोलिओमध्ये घ्यायचा असेल तर आपण ठरवू शकतो. प्रथम मी तुला सांगतो की डायरेक्ट आणि रेग्युलरमध्ये फरक काय. ओके, डायरेक्ट म्युच्युअल फंड म्हणजे काय की ॲज नेम सजेस्ट की तो डिरेक्टली आपण AMCमधून घेऊ शकतो, मध्ये कोण नाही आहे घेताना. ओके,
आणि रेग्युलर फंड म्हणजे काय की जे डिस्ट्रीब्युटरच्या माध्यमाने किंवा मीडिएटरच्या माध्यमाने जो फंड घेतला जातो त्याला रेग्युलर फंड असं म्हटलं बरोबर. जातं. दोघांमध्ये फरक आहे. का फरक आहे की डिरेक्ट फंड्समध्ये एक्सपेन्स रेशो हे कमी असतात कारण की मध्ये कोण आहेच नाही आहे, मीडिएटरच नाही आहे. ओके रेग्युलर फंडामध्ये ना मीडिएटर असल्यामुळे त्याची जे एक्सपेन्स रेशो आहे तो थोडासा जास्त असतो. ओके तर लोक काय करतात की बाबा एक्सपेन्स रेशो कमी आहे ना तर मी हा फंड घेतो, रेग्युलर फंड एक्सपेन्स रेशो जास्त असेल तर मी नाही घेणार कारण की माझा ॲट द एंड ऑफ द डे जो काही रिटर्न बनणार आहे त्याच्यावर फरक पडतो म्हणून मी घेत नाही आहे. ओके बरोबर. तर एक तुमचा एक्सपेन्स रेशो कमी असणं हे नेहमी चांगलं असतं की बाबा बाबा फंड कधी कारण की कसं आहे की एक्सपेन्स जास्त असेल तर मला रिटर्न्स बनणार नाही तर त्याचा एक आहे. करेक्ट तर आपण बघितलं पाहिजे की असा फंड एक निवडा तुम्ही की जिथे एक्सपेन्स रेशो कमी आहे. बरोबर. दुसरा मुद्दा जसं तू बघितलं का खूप सारे रेशोज आहेत, खूप सारे अशा टेक्निकल गोष्टी आहेत. तर हे जे रेशोज आहेत ना या रेशोजवरून आपल्याला एक स्टॅटिस्टिक्स भेटतं की बाबा ह्या फंडने मागच्या परताव्यामध्ये मागच्या पास्ट परफॉर्मन्समध्ये काय रिस्क होती, ओके. किती रिस्क घेऊन किती अल्फा जनरेट केलेला. अल्फा म्हणजे काय की त्याला एक त्याचं पोटेन्शियल होतं 10% पण त्याने दिलं 15% म्हणजे 5% एक्सेस रिटर्न दिलेलं आहे. Correct. त्याला अल्फा म्हटलं जातं. तर हे रेशोज रन करून आपल्याला समजलं जातं की मागच्या 5-10 वर्षामध्ये जो काही आपण होरायझन सिलेक्ट करणार आहे की त्याने कसं बिहेव केलेलं आहे Correct. आणि त्याच्यावरून आपल्याला समजतं की बाबा भविष्यामध्ये सुद्धा हा फंड तसं काम करून आपल्याला किती रिटर्न हा देऊ देऊ शकतो. शकतो. तर हे जे टेक्निकल बॅकग्राऊंड्स आहेत ना ह्या टेक्निकल जे काही रेशोज आहे त्याचा फायदा आपल्याला समजतो की बाबा Okay. जे काही सॉर्टिन रेशोज आहे, शार्प रेशोज आहे, टेनॉर रेशोज आहे, अल्फा आहे, स्टँडर्ड डिव्हिएशन्स आहे, बीटा आहे, हे सगळे रेशोज आहेत. त्याला आपण सगळे रिस्क किती आहे, प्रॉफिटेबल किती असणार आहे, तर हे सगळे रेशोज त्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे आहेत. आणि ज्याला समजतं ना त्यांनी हे रेशोज डेफिनेटली वापरून आहे ना आपण फंड हा ठरवला पाहिजे. नाही समजत तर जसं मगाशी मी तुला बोललो की इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला तुम्ही भेटा आणि ते तुम्हाला सगळ्या गोष्टीचं हे सांगतील की बाबा कोणता रेशोज वगैरे रन करून कोणता फंड चांगला आहे. तर त्या दृष्टिकोनाने ते आहे. आणि मला नक्कीच इथे ॲड ऑन करायला आवडेल, हे खूप महत्त्वाचं आहे की बऱ्याचदा सॅलरीड माणसाला आहे ना हे रेशोज माहितीच नसतात. डायरेक्ट वाचले आणि डायरेक्ट फक्त नाव वाचले डायरेक्ट फंड चला इन्व्हेस्ट करा किंवा ओके इक्विटी फंड इन्व्हेस्ट करा. मग ॲडवायझरला थोडंसं इथे विचारणं खूप गरजेचं आहे. मला वाटतं की मी जर पैसे इन्व्हेस्ट करतोय तर मला हे रेशो सांग बाबा समजून नेमके काय आहेत किंवा एक्सपेन्स रेशो जसं तू समजून सांगितलं दादा की ते नेमकं काय होतंय, त्या रेशोनी काय फरक पडतो माझ्या लॉंग टर्म कॅपिटलवर किंवा माझा लॉंग टर्म गेन रिटर्नवर. हे महत्त्वाचं तर आहेच, पण सगळ्यांना ही पण गोष्ट जाणून घ्यायची असती असे कुठले म्युच्युअल फंड आहेत का जे मी इन्व्हेस्ट केल्यावर मला 100% बेस्ट रिटर्न मिळणार आहेत. मी या स्टेटमेंटला थोडंसं करेक्ट करेल. प्लीज. म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत असताना 100% रिटर्नच भेटतील जे आपण अँटिसिपेट करतो आहे त्या आशेने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू नका. ओके. जी काही रिटर्न्स आपल्याला भेटणार ती प्रोबॅबिलिटी आहे की आपला अँटिसिपेट करतो की एवढे रिटर्न्स वगैरे भेटणार आहे, त्याला काहीतरी शास्त्रीय कारणं आहे ते भेटणार आहे. पण मी तुला एक त्या प्रश्नाला मी रिफ्रेम करून सांगेल की बाबा चांगले रिटर्न कोणते फंड्स देऊ शकतात. हां प्लीज. तसं मगाशी मी तुला बोललो की ना फंड निवडताना आपण गोल निवडला पाहिजे, त्याचं होरायझन किती आहे, रिस्क ॲपेटाईट किती आहे. मी समजतो की ऋषिकेशला ना एक 10,000ची SIP करायची 15-20 वर्षाच्या अनुषंगाने. तो कोणते फंड्स ऋषिकेशने घेतले पाहिजे किंवा त्याच्या पोर्टफोलिओमध्ये असले पाहिजे. इक्विटी म्युच्युअल फंड डेफिनेटली तू घेतला पाहिजे कारण की इक्विटी हा लॉंग टर्मसाठी काम करणारा इन्स्ट्रुमेंट आहे. तर इक्विटी म्युच्युअल फंड सर्वात पहिलं कॅटेगरीमध्ये आपण निवडला पाहिजे. तसं आणि इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये पण खूप सारे प्रकार आहेत ना. पसारा आहे, फ्लेक्झी कॅब आहे, मल्टी कॅब आहे, लार्ज आहे, मिड आहे, स्मॉल आहे, कॉन्ट्रा फंड आहे, व्हॅल्यू फंड आहे, थीमॅटिक आहे, हे सगळं खूप सारा मोठा पसारा आहे. मी माझ्या क्लायंटला ना 5 ते 6 फंड्स फक्त सिलेक्ट करतो आणि कॅटेगरीज वाईज सिलेक्ट करतो. तर मी सांगेन की फ्लेक्झी कॅब, मल्टी कॅब, मिड कॅब, स्मॉल कॅब आणि कॉन्ट्रा फंड या 5 फंडचं कॉम्बिनेशनवाला पोर्टफोलिओ घेतला पाहिजे. मी तिथे तुला मुद्दा म्हणून सांगेल की कोणता पण फंड आहे ना हा बेस्ट नसतो ऋषिकेश. ओके. लोकांना नेहमी मला आहे ना पर्सनल मेसेज करतात की अरे बेस्ट फंड दे. बोललो की अरे बेस्ट फंड असं काही नसतं रे. बेस्ट फंड म्हणजे कसं असतं की तुमची प्रोसेस बेस्ट असली पाहिजे की कसं असतं का तुम्ही किती दिवसासाठी इन्व्हेस्टमेंट करता ते आणि तुम्ही इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर तुम्ही कसं बिहेव करता ते हे पण महत्त्वाचं आहे. तर हे सगळं 4-5 फंडामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून तुमची प्रोसेस जर चांगली असेल ना तुझ्या प्रश्नाचं उत्तर जे तू शोधतोय ना हे तुला भेटणार आहे. तर एक लक्षात घ्यायचं की आपली प्रोसेस बेस्ट असली पाहिजे ॲज कम्पेअर टू म्युच्युअल फंडचा बेस्ट फंड. तर मी सांगेल की बेस्ट प्रोसेसने तुला जे बोलतोस ना ते मला 100% रिटर्न्स वगैरे जे तुला भेटू शकतात. याच्यासोबतच बऱ्याच लोकांनी आम्हाला लास्ट टाइम एक प्रश्न विचारला होता, तुम्ही एवढं सगळं सांगता आणि म्युच्युअल फंड उद्या झिरो झालात तर, कारण आत्ता मार्केट इतकं घाण आहे, कधी ते 200 पॉईंट अप जात आहे, कधी 300 पॉईंट डाऊन जात आहे, काहीतरी घडतंय, कुठली तरी न्यूज येते आणि गोष्टी तबाह होत आहेत. मग अशा वेळेस मला आवडेल जाणून घ्यायला जर म्युच्युअल फंड 0 झाला तर काय करायचं.
सर्वात प्रथम की हे अशक्य आहे ऋषिकेश. ओके. म्युच्युअल फंड झिरो होऊ शकत नाही आहे. तू जे बोलतोयस ना की 100 पॉईंट खाली 100 पॉईंट वरती, हा मार्केटचा ना स्वभाव आहे. हां, बरोबर. तू नाही बदलू शकत, मी नाही बदलू शकत, मोठे जे काही मातब्बर आहे ते पण नाही बदलू शकत. Correct. ही ओलॅटिलिटी आहे. हा ते आपल्याला बेअर करायचंच आहे, बरोबर आहे. त्यामुळे मी तुला सांगेल की म्युच्युअल फंड का झिरो होणार नाही, की म्युच्युअल फंड काय करतो माहिती आहे का, तुझे पैसे घेऊन, जसं मी मगाशी बोललो की तो ना एका कंपनीमध्ये नाही इन्व्हेस्टमेंट करत आहे, तो 10, 15, 50, 100 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. चला एक कंपनी बुडाली, बरोबर. म्हणून तुझे सगळे पैसे झिरो होणार आहे का? नाही होणार आहे ना. कारण की मी जर 10 कंपन्यांमध्ये जर माझे पैसे टाकतोय, एक कंपनी जर झिरो झालेली आहे, तर 9 कंपन्यांमध्ये जे शेअर्सचे पैसे आहेत, जे काही पैसे आहेत ते त्याला तारून घेतात ना. त्यामुळे म्युच्युअल फंड झिरो होणार नाही. हा झाला एक गोष्ट. का की डायव्हर्सिफिकेशन जे मी तुला सांगितलेलं आहे, आणि जी काही ओलॅटिलिटी तू बघतोय, जे काही क्रायसिस मोड तू जे बघतोय, 2001 साली Y2K बबल आला, 2008 साली प्राईम क्रायसिस झाला, करेक्ट. 2020मध्ये आपला कोरोना आलेला आहे. त्याच्या आधी छोटे मोठे ना हे क्रायसिस आलेले आहेत. तेव्हापासून आत्तापर्यंत एकदाही म्युच्युअल फंड झिरो नाही झाला. जर हीच ओलॅटिलिटी जर झिरो करणारी असेल म्युच्युअल फंडला, तर तेव्हा पण ते झिरो व्हायला पाहिजे होते ना. ओके. का नाही झालेले आहेत? याचं डायव्हर्सिफिकेशन आहे. ते जो टेक्निकल जो माणूस असतो, जो फंड मॅनेजर असतो, तो त्या सगळ्या अनुषंगाने इन्व्हेस्टमेंट करून आहे ना, ते आपल्याला जे काही आहे ते आपलं जे रिटर्न्स वगैरे जे अचीव्ह करायचं आहे ते त्यासाठी मदत करतो. तर म्युच्युअल फंड झिरो नाही होणार आहे. तर लोकांनी जर भीती असेल तर ही सर्वात प्रथम मी सांगेल की ही काढून टाकावी. म्युच्युअल फंड झिरो पर्सेंट रिटर्नमध्ये कमी जास्त होईल तुझ्या म्हणण्यानुसार, क्रायसिसमध्ये कमी जास्त होईल. म्हणजे इन केस असं होऊ शकतं. आता एखाद्याने 2008ला सुरुवात केली होती आणि त्याला 2020 पर्यंत त्याचं प्लॅन होतं की 2020 पर्यंत मला XYZ अमाऊंट मिळणार आहे, पण जस्ट बिकॉज ऑफ त्याचं बॅड लक म्हणा किंवा जगाचं बॅड लक म्हणा, कोविड आला आणि त्याला जे आहे ते रिटर्न नाही मिळाले, किंवा तेवढंच मार्केट त्याच वर्षी खाली गेलं नाही, ते एवढंही मार्केट खाली जात नाही जनरली, आणि तो थांबला असता मे बी थोडे अजून दिवस, तर त्याला ते रिटर्न मिळालं असेल. तो तुमचा टाइम पिरियड पण मॅटर करतो का जेव्हा तुम्ही पैसे काढताय? तो ॲब्सोल्युटली करेक्ट. म्हणजे तू जे बोलतोयस ना त्याला काय बोलतात की लॉसेस ऑन प्रॉफिट. ओके. लॉसेस ऑन कॅपिटल नसणार आहे ते. कसं असतं, मी ना तुला एक मुद्दाहून एक एक्झाम्पल दे. प्लीज. काही डेटा आहे, काही स्टॅटिस्टिक्स आहेत. काही फंड्सला काही ठराविक काळासाठी तू ठेवलंस ना, तर तिकडून आहे ना त्याची जी रिटर्नची जी प्रॉबिलिटी ना ही जास्त वाढते, म्हणजे झिरो होत नाही. म्हणजे लार्ज कॅप एक सिम्पल उदाहरण घेईल की लार्ज कॅपमध्ये तू जर इन्व्हेस्टमेंट केले 7-8 वर्षासाठी, तर 70 ते 80% लार्ज कॅप फंड आहेत ना, त्यांनी झिरो रिटर्न दिलेच नाही आहे पास्टमध्ये. ओके. तुम्ही सांगायचा मुद्दा कसा आहे की जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट करतात, लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करतात ना, तर झिरो होण्याचे चान्सेस खूप कमी असतात, आणि रिटर्नची जी ओलॅटिलिटी ती तुम्हाला हमखास थोडीशी, म्हणजे समजा तुला 15% भेट होते ॲन्युअली, थोडेसे 14वर येतील किंवा 12वर येतील किंवा 11वर येतील, तर ते तुला बघावं लागेल. पण मी ते टाळण्यासाठी पण मी तुला एक गोष्ट सांगेल. प्लीज. एक पोर्टफोलिओ मॅनेजमेंटमध्ये ना एक रिबॅलन्सिंग नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे कसं असतं, मी ना नेहमी माझ्या क्लायंटला सांगतो की तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताना ना डायरेक्ट मनामधील तशी इन्व्हेस्टमेंट करू नका. गोल वाईज इन्व्हेस्टमेंट करा. गोल वाईज म्हणजे कसं की गोल बघा का तुमचा किती वर्षासाठी आहे. लेट्स से की आज 2025 आहे, मला 2035ला पैसे लागणार आहे. 2033ला 2032ला मी माझा रिव्ह्यू केला माझ्या पोर्टफोलिओचा की मला अपेक्षित रिटर्न भेटलेत का, आणि 2 वर्षांनी 3 वर्षांनी माझा गोल आलेला आहे, तर मी माझे पोर्टफोलिओ जो इक्विटीमध्ये आहे तो मी डेटमध्ये शिफ्ट करू शकतो, जेणेकरून माझा गोल आल्यानंतर माझे पैसे क्रायसिस झाले तरी झिरो होणार नाही किंवा कमी होणार नाही आहे. ओके. त्याला बोलतात रिबॅलन्सिंग ऑफ द पोर्टफोलिओ. तर प्रत्येकाने ना या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे, किंवा गोलपर्यंत ना नक्की त्यांनी असं हे नाही केलं पाहिजे. 1 वर्ष अगोदर 2 वर्ष अगोदर रिव्ह्यू वगैरे करून जर त्यांना वाटलं की बाबा हां मी हॅपी आहे या रिटर्न्सपासून, तर हे पोर्टफोलिओ आपण डेटमध्ये शिफ्ट करून आपण आपल्या गोल अचीव्ह होईपर्यंत वाट बघायची आहे. त्याला रिबॅलन्सिंग ऑफ द पोर्टफोलिओ बोलतात. लोकांच्या मनामध्ये काय माहिती आहे का, 15 वर्ष 20 वर्ष इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे 15-20 वर्षापर्यंत इक्विटी त्याच म्युच्युअल फंडामध्ये हे करायचं आहे. तसं नाही आहे. रिबॅलन्सिंग ऑफ पोर्टफोलिओचा फायदा घेऊन ना तू जे जसं बोलतोय की बघ भविष्यामध्ये काही सांगू शकत नाही, आणि शॉर्ट टर्ममध्ये तर आपण काही गोष्टी प्रेडिक्ट करू शकत नाही. शॉर्ट टर्ममध्ये प्रेडिक्ट करणाऱ्या 2च गोष्टी आहेत, एक म्हणजे देव आणि खोटारडा माणूस प्रेडिक्ट करू शकतो. आपण तर तसं नाही तसं. त्यामुळे पोर्टफोलिओचा रिबॅलन्सिंग आहे ना, हा चांगलं सोल्युशन आहे तुझ्या प्रश्नावर, किंवा तुला जी भीती आहे किंवा काय बऱ्याचशा लोकांना ती भीती आहे, तर त्याचं ते उत्तर शोधू शकतो आपण त्याच्यातून. आता याच्यासोबत सॅलरीड एम्प्लॉयचा अजून एक क्वेश्चन असतो दादा, तो म्हणजे माझी कंपनी PF कट करतीच आहे, मी स्वतःहून टॅक्स वाचवण्यासाठी EPF मध्ये इन्व्हेस्ट केलेलीच आहे, NPSही माझं चालूच आहे, मग म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करून असं काय वेगळं मिळणार का, किंवा म्युच्युअल फंडमध्ये मी का गुंतवणूक करावी? खूप चांगला प्रश्न आहे की म्युच्युअल फंडामध्ये का गुंतवणूक केली पाहिजे. मी माझ्या क्लायंटला ना मी उलटा प्रश्न करतो ऋषिकेश, का करू नये. ओके. म्युच्युअल फंडच्या ना जमेच्या गोष्टी आहेत ना आपण बघितल्या पाहिजे. नक्कीच. सर्वात प्रथम की तू जे बोललास की NPS मध्ये मी करतो आहे, मी EPF मध्ये करतो आहे, मग म्युच्युअल फंडामध्ये काय करूया. फर्स्ट ऑफ ऑल आहे ना
प्रत्येक प्रोडक्टची ना, प्रत्येक फायनान्शियल प्रोडक्टची ना एक युटिलिटी आहे, त्याचा एक स्वभाव आहे. बरोबर. त्या स्वभावाचा ओळखून घेऊन, आपल्या माणसाचा स्वभाव ओळखून घेऊन त्या इन्व्हेस्टमेंट त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये केली पाहिजे. करेक्ट. म्युच्युअल फंडामध्ये लॉंग टर्मसाठी का करायची मी तुला सांगतो. कसं असतं माहिती आहे का, फायनान्समध्ये, पर्सनल फायनान्समध्ये ना एक थेअरी खूप महत्त्वाची आहे, त्याला बोलतात टाईम व्हॅल्यू ऑफ मनी. ओके. म्हणजे लॉंग टर्ममध्ये तुला जर पैसे बनवायचे आहेत, गुंतवणूक करायची असेल, तर तुला इन्फ्लेशनपेक्षा जास्त पैसेचे रिटर्न्स तुला भेटले पाहिजे. म्हणजे काय की मी आज 100 रुपये टाकलेले आहेत, मी 3-4 वर्षाच्या अनुषंगाने गुंतवणूक केलेली आहे, मी FD मध्ये करतोय किंवा काही फिक्स इन्कममध्ये करतोय, तर मला 6-7% भेटतात आहे. पण 4-5 वर्षाच्या अनुषंगाने इन्फ्लेशन पण तेवढंच वाटतंय ना ऋषिकेश, म्हणजे मला माझ्या पैशाची वाढ ही दिसत नाही आहे. तर लॉंग टर्ममध्ये जेव्हा तू गुंतवणूक करणार आहे ना, तर तुला जे काही रिटर्न्स भेटणार आहे ते इन्फ्लेशनला बीट करून हवे. म्हणजे टाईम व्हॅल्यू ऑफ मनी जे आहेत ना, व्हॅल्यू तुझी जास्त असली पाहिजे. हे शक्य आहे म्युच्युअल फंडामध्ये. म्युच्युअल फंडामध्ये वेल्थ क्रिएशन हे आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुसरी गोष्ट, मला एक सिम्पल कंपॅरिझन देतो. मी टेक्निकली मी असं कंपॅरिझन नाही केलं पाहिजे, पण तरी पण तुला एक कंपॅरिझन करून सांगतो. एक सिम्पल 40-50 हजार कमवणारा माणूस आहे, जसा आपला आजचा जो विषय आहे की सॅलरीड माणूस आणि 40-50 वर्ष. करेक्ट. तो काय करतो की अरे PF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, तो EPF मध्ये इन्व्हेस्टमेंट करतोय, 7-8% भेटतात आहे. एक काहीतरी 10,000ची मंथली तो इन्व्हेस्टमेंट करतो, मी असं गृहीत धरतो. 15 वर्षांनी समजा त्याला काहीतरी 25 लाख रुपये भेटतात आहे PPF मध्ये, EPF मध्ये. त्याच टाईम फ्रेममध्ये कमी रिस्क घेऊन जर मी चांगल्या इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये जर गुंतवणूक केलेली आहे आणि त्याला जर 50 लाख रुपये भेटत असेल, तर ऋषिकेश काय वाईट आहे. बरोबर. तर या 25 लाखाने एक्स्ट्रा जे बनलेले आहेत किंवा 30-40 लाख रुपये जे एक्स्ट्रा बनलेले आहेत ना, त्याने त्याचे जे गोल आहेत ना, ते अचीव्ह करण्यासाठी एक चांगली मदत होऊ शकते. म्हणजे पैसे बनवणं हे म्युच्युअल फंडातून आपण चांगलं साध्य करू शकतो. तर मी सांगेल की त्यामुळे ना आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे. आता अजून पण सॅलरीड एम्प्लॉय काय खूप हुशार असतात की म्युच्युअल फंडमध्ये का इन्व्हेस्ट करू. जर म्युच्युअल फंड शेअरमध्येच इन्व्हेस्ट करतो, तर मी डायरेक्ट शेअरमध्ये का नको इन्व्हेस्ट करू. पण मला त्यातलं कळत पण नाही आहे. हे पण मुद्दा असतो. म्हणजे बऱ्याच लोकांचं असतं की कळत नाही आहे, पण तिकडे त्यांना दिसतंय की AMCला पैसे जात नाही आहेत, काही नाही आहेत, मला डायरेक्टली सगळे पैसे मला मिळणार आहेत, मग मी म्युच्युअल फंडाऐवजी शेअर्समध्ये का नाही जावं. पण कसं माहिती आहे का ऋषिकेश, स्टॉक मार्केट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करणं हा डिफरंट बॉल गेम आहे. करेक्ट. तुला अनुभव हवा आहे, तुला प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट करता आली पाहिजे, तुला एक वेळ देता आला पाहिजे, आणि हे सर्व करूनसुद्धा तुला रिटर्न्स भेटणार आहे याची ते गॅरंटी नाही आहे. जसं म्युच्युअल फंडामध्ये पण नाही आहे. पण एवढं सगळं पसारा करून, एवढं सगळं मेहनत करूनसुद्धा आपल्याला चांगले रिटर्न्स भेटणार याची गॅरंटी नाही आहे. त्याच गोष्टीचं एक करण्यासाठी म्हणजे वॉट इट कॉल की बाबा हीच गोष्ट बघून म्युच्युअल फंडामध्ये जर आपण इन्व्हेस्टमेंट केली, म्युच्युअल फंडामध्ये तुम्हाला टाईम द्यावा लागत नाही, म्युच्युअल फंडामध्ये तेवढा अभ्यास तुम्हाला करावा लागत नाही आहे. तुम्हाला फक्त पैसे टाकायचे आहेत, म्युच्युअल फंडचे मॅनेजर हे तुमच्यासाठी काम करणार आहे आणि तुम्हाला चांगले रिटर्न देणार आहे. तुम्हाला शेअर मार्केटचं खरंच समजतं आहे, तुम्हाला खरंच रिस्क मॅनेजमेंट करता येते ना, तर तुम्ही ना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक ही केली पाहिजे प्रॉपर सिस्टमने. पण ना ही सिस्टम बऱ्याचशा मास लोकांना ना नाही जमत. मग ती जमण्यासाठी काय आहे, तर म्युच्युअल फंड आहे. म्युच्युअल फंड एक सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन आहे ना, एक सिस्टमॅटिक इन्स्ट्रुमेंट आहे. का तिकडे मी बाबा महिन्याला पैसे टाकले, लमसम पैसे टाकले, मला फक्त टाईम द्यायचा आहे, बाकी रिसर्च तर तुला करायचं नाही आहे, बाकी कोणत्या गोष्टी तुला खबरदारी घ्यायची नाही किंवा पे इन बघा पे आउट बघा असं काही करायचं नाही आहे. तर ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की बाबा कुठे मी सिस्टमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करू शकतो, तिथे आपण गुंतवणूक केली पाहिजे. एक शांतपणे आपल्या नकळत आपले पैसे आपल्यासाठी काम केले पाहिजे. ओके. मी तुला अजून एक उदाहरण देईल की हे तर जस्ट एक सिम्पल मी तुला एक ग्लान्स दिलेला आहे की काय करावा. एक उदाहरण देईल की जी लोक म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करत, फक्त स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, हट्टापोटी असेल, एक्साइटमेंटमुळे असेल, जे काय असेल. कारण कसं कधी त्यांना काय वाटतं की अरे मी याच्यापेक्षा खूप चांगलं करू शकतो, माझ्याकडे एक डेटा आहे. असे जे लोक करतात ना स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, 4-5 वर्षाचा जर त्यांचा आलेख बघितला ना, तर FDला पण त्यांनी रिटर्ननी बीट नाही केलं रे. मग म्युच्युअल फंड काय त्यामध्ये वाईट आहे. मी बघितलेलं आहे की 10-12 वर्ष इन्व्हेस्टमेंट करून लोकांनी कन्सिस्टंटली इन्व्हेस्टमेंट करून काही त्या प्रोसेसला टच न करता 15 ते 17% कॅगर किंवा रिटर्न हा वार्षिक बनवलेला आहे 12-15 वर्षामध्ये. तर मला सांगायचं आहे की स्टॉक मार्केटमध्ये एवढा सगळा खटाटोप करून जर आपल्याला FDला पण आपण बीट करू शकत नाही आहे, तर म्युच्युअल फंड काय वाईट आहे त्यामध्ये. म्हणजे बऱ्याच असं होताना बघितलंय, एखादा स्टॉक तुम्ही घेता, तो चांगला परफॉर्म करतो आणि मग लोक म्युच्युअल फंड सोडून स्टॉक मार्केटमध्ये वळतात आणि सगळे फसतात. म्हणजे असं माझ्या मित्रांमध्ये बऱ्याच झालेलं आहे. मला वाटतं तुमच्याकडे काही केसेस असतील तुम्ही सांगाव्यात. ऋषिकेश, मी तुला एक उदाहरण देईल. माझ्याकडे एक क्लायंट होता, 2019ला आलेला आणि 2020ला तर तुला माहिती आहे की कोविड झालेला आणि मार्केट वगैरे 40-50% खाली गेले होते. तेव्हा घरीच होता, IT पर्सन होता, तर त्याने शेअर्समध्ये चांगली इन्व्हेस्टमेंट केली, यूट्यूबवर बघून, त्याच्या मित्रांचं ऐकून वगैरे. आणि 6 महिन्यामध्ये 1 वर्षामध्ये मार्केट वाढलं. तर असे काही त्याने कोल इंडियाचा घेतला होता,
HDFC बँक, बजाज फायनान्स वगैरे एकदम त्यांनी लोला घेतले होते, बरोबर मार्च एप्रिलमध्ये जेव्हा जो फॉल आला होता. आणि 6-7 महिन्यामध्ये त्याला पैसे बनले, कारण की स्टॉक मार्केट तसं शार्पली वरती गेलं. तर त्याला ना तो एक कॉन्फिडन्स आला की अरे बाबा आता मी जग जिंकलो, आता मला हे काहीतरी जमतंय. मग त्याने काय केलं की अजून कॅपिटल बोनस वगैरे आला, पगार वगैरे वाढला होता, कारण की IT मध्ये असल्यामुळे त्याने अजून त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली. पण हे नेहमी नाही चालत ना, ही सायकल जी आहे ती नेहमी अशी नाही चालत आहे. त्याने काय केलं की मग दुसरा येस बँक घेतला, मग थोडासा आयडिया घेतला, काय टिप भेटायचे, अरे तू हा शेअर घे, तू तो शेअर घे. मग त्याने ती ॲक्टिव्हिटीनं तो करत राहिला 2 वर्ष 3 वर्ष 2023मध्ये वगैरे. आणि 2023मध्ये त्याने मला फोन केला की अरे कमलेश मी म्हणजे तेव्हा तो म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करत होता रे, पण ना म्युच्युअल फंडची इन्व्हेस्टमेंट हार्डली 1000-2000 आणि तुम्हाला बोलायचं की अरे म्युच्युअल फंडमध्ये ना पैसे नाही बनत कमलेश, माझे ना स्टॉक्समध्ये 100%, 50% वगैरे भेटतात आहे. तर मी स्टॉक मार्केटमध्ये बरेच पैसे टाकले. पण काही पिरियडमध्ये ना त्या 1-2 वर्षानंतर काय आलं ना, जे शेअर्स त्याने ट्रेडिंगच्या पर्पजने घेतले होते ते स्टक झाले, हल्लेच नाही. करेक्ट. जसं HDFC बँकचं तुला मी उदाहरण देतो, तुला बजाज फायनान्सचं उदाहरण देतो. हे स्टॉक 2-2, 3-3 वर्ष हल्लेच नाही आहे. 1700चा HDFC बँक अजूनही 1700-1800ला आहे, बजाज फायनान्स 8-9 हजारचा रेट झालेला आहे. त्यांना रिटर्न्स बनले नाही. मग तेव्हा ना त्याचा मॉरल डाऊन झाला. जो अति विश्वास होता, अति आत्मविश्वास होता ना, तो थोडासा कुठेतरी हल्ला. मग त्याने काय केलं, तेव्हा तो मला येऊन भेटला आणि मला सांगितलं की अरे मी ना एवढी इन्व्हेस्टमेंट केली. तुला खोटं वाटेल की 40 लाखाचा स्टॉकचा पोर्टफोलिओ आणि म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ असेल 1-2 लाख रुपये. म्हणजे अतिविश्वासामुळे, ओव्हर कॉन्फिडन्समुळे, कधी आउट ऑफ एक्साइटमेंटमुळे आपण नको त्या इन्स्ट्रुमेंटला जास्त वेटेज करून इन्व्हेस्टमेंट करतो. आणि आत्ता 2 वर्षामध्ये त्याला त्या रिटर्न्स भेटले असतील तर 1-2% फक्त भेटलेले आहेत. म्हणजे 40 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आपण त्या 2 वर्षाचा आलेख जर बघितला, 2020 आणि 2023मध्ये त्याला खूप चांगले भेटले. 2023 आणि 2025 या 2 वर्षामध्ये त्याला 1-2% फक्त हार्डली कॅपिटल ब्रेक इव्हनला तो आत्ता आहे. आणि त्यामध्ये ऋषिकेश काही गोष्टी तर मी त्या पोर्टफोलिओ जेव्हा चेक केला, जेव्हा 2023ला तो म्हणजे माझं जेव्हा डिस्कशन आमचं झालं, तर काही शेअर्स हे एवढे डाऊन होते की 60% डाऊन आहे, 70% डाऊन आहे. आणि जेव्हा आत्ता फॉल झाला, खूप सारे म्हणजे एकदा रशिया युक्रेनचा वॉर झालेला आहे, नंतर हमासचा आणि इस्रायलचा वॉर झालेला आहे, नंतर ट्रम्प आल्यानंतर तो एवढा घाबरला काही शेअरची व्हॅल्युएशन बघून. तो मेंटली तेवढा प्रिपेअर्डच नव्हता त्या गोष्टीला. म्हणजे तुला खोटं वाटेल, 10 लाख एका कंपनीमध्ये त्याने एका कंपनीचे शेअर 10 लाख रुपये टाकले होते. मी काही कंपन्यांचं नाव घेऊ शकत नाही याच्यामुळे, पण 10 लाखाचा शेअर्स घेतला होता, त्याची व्हॅल्यू आता 4 लाख रुपये आहे. तो घाबरलेला आहे की बाबा काय करावं, त्याला समजत नाही की काय करावं. मग तेव्हा तो मला येऊन भेटला आणि तेव्हा सगळा प्रसंग सांगितला की हे ना थोडंसं घाबरवणार आहे. एक्साइटमेंट करतात आपल्याला, पैसे जेव्हा आपण भेटतात ना, आपण टाकतो ना, तर आपल्याला खूप जरा जग जिंकल्याची भावना असते. ग्रीन असलं की असं फील होतं की हा बाबा काहीतरी मी करू शकतोय किंवा काय. पण जेव्हा मार्केट असं 43% डाऊन झाला ना, मग तेव्हा तो घाबरला, तेव्हा तो माझ्याबरोबर बसला, आम्ही सगळ्या गोष्टी चेक केल्या आणि तेव्हा आम्ही कन्क्लुजन काढलं की बाबा तू आहे ना म्युच्युअल फंडामध्ये जास्त वेटेज दे, म्युच्युअल फंडामध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट कर. का जिकडे तू हे सगळं करतोयस ना, हे करण्याची गरज नाही आहे. म्युच्युअल फंडामध्ये तू सिस्टमॅटिकली पैसे टाकून लमसम भले टाक, SIPच्या माध्यमाने टाक, एक चांगले पैसे कमवू शकतो. म्हणजे तुम्हाला जर पैसे कमवायचे असेल ना, मला एक गोष्ट तुला ऋषिकेश सांगायची आहे की पैसे कमवत असताना त्रास घेऊन पैसे कमवण्याला अर्थ नाही आहे ना. नक्कीच. तर मी तुला ना एक ऋषिकेश त्या संदर्भात ना तुला एक उदाहरण देईल, स्टॉक मार्केटचं आणि म्युच्युअल फंडचं. एक क्लायंट राहिली मागच्या वर्षी 2024ला फायलिंग करण्यासाठी. तर 23-24चं फायलिंग करायचं होतं फायनान्शियल इयरचं. तर मला ती बोलता बोलली की कमलेश लॉस आहे. मी बोललो किती लॉस आहे. मला वाटलं 1-2 लाख रुपये असेल, कारण की यंग होती ना, फक्त एक 24-25 वर्षाची होती. तर तेव्हा मी तिथं प्रॉफिट अँड लॉस बघितले, त्याचा ट्रेडिंगचा PL बघितला. यू विल नॉट बिलीव्ह, लॉस होता 22 लाख रुपये. ओह गॉड. अँड शी इज सस्टेनिंग इट. हां, आणि अजून शॉकिंग गोष्ट काय होती मध्ये ऋषिकेश, तिने मला सांगितलं की 20 लाखाचं पर्सनल लोन घेतलं तिने आणि हे 20 लाख रुपये तिने स्टॉक मार्केटमध्ये टाकले, पेनी स्टॉक घ्यायची, फ्युचर ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायची. आणि हे 3-4 महिन्यामध्ये मार्केटच्या परिस्थितीमध्ये त्यांनी 20 लाख रुपयाचे पर्सनल लोन 0 झाले. हे डायजेस्ट करा, म्हणजे मी थोडासा 2 मिनटं स्टॉप झालो की हे काय आहे. 24-25 वर्षाची मुलगी पर्सनल लोन घेते आणि घरी माहीत नाही आहे का, घरी माहीत नाही आहे. आणि त्या पर्सनल लोनचा ती हप्ता भरते आता 30-35 हजार जो काय आहे ते भरते. म्हणजे विचार कर की काही गोष्टी आपल्याला जसे चांगल्या वाटतात ना, तशा चांगल्या आहेत की नाही, आणि आपण त्या गोष्टीमधून काही जसं दिसत तसं आपण करू शकतो की नाही, हे माणसांनी तपासणं खूप गरजेचं आहे. याचाच मला एक विचारायचं आहे कमलेश दादा, की बरेच लोक असंही सांगतात, स्टॉकमध्ये तर सांगतातच लोन घ्या, म्हणजे काही ॲडवायझर, पण मी आत्ता सध्या रिसेंटली असंही ऐकले काही ॲडवायझर सांगतात
लोन घेऊन SIP करा किंवा लोन घेऊन म्युच्युअल फंडमध्ये लमसम टाका आणि 1.5 वर्षात लोन पण फेडा आणि रिटर्न पण मिळवा, मग हे करणं कितपत योग्य आहे? मी सांगितलं हा शुद्धपणे वेडेपणा आहे. ओके. लोन करून तुम्ही कोणत्याच फायनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये ना इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल ठीक आहे, मला मान्य आहे की लोन आजकाल काहीतरी स्वस्त भेटतात आहे, खूप सारे ॲप्लिकेशन्स आहेत, खूप सारे NBFC तर तुमच्या मागेच लागलेत लोन घ्यायला. मला तर खूप साऱ्या कंपन्यांचे दररोज कॉल येतात की पर्सनल लोन घ्या, तुम्ही हे लोन घ्या. आणि एका पॉईंटला वाटतं सुद्धा की हे बरोबर आहे की अरे मी इथे 4-5% कमवतो, म्हणजे 4-5% लोन घेतो आहे किंवा 7-7% लोन घेतो आहे आणि मी स्टॉक मार्केटमध्ये चांगले पैसे कमवू शकतो, तर का नाही करावा? पण एक लक्षात घ्या की मी लोन घेतलेलं आहे. आम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकताना, म्युच्युअल फंडामध्ये काहीतरी पैसे टाकताना काहीतरी अँटिसिपेशन करून काहीतरी पैसे टाकतो. बरोबर. आणि ते अँटिसिपेशन नाही झालं तसं तर, आणि तेव्हा तो इमोशनल ड्रॉडाऊन येतो किंवा इमोशनल जो स्ट्रेस येतो, त्यामुळे जे आपण चुकीचे डिसिजन घेतो आहे हे आपल्यासाठी चुकीचं ठरू शकतं. तर मी सांगेल की खूप सारे लोक असे करतात आहे किंवा करायचा विचार करत असेल तर हा शुद्ध वेडेपणा आहे. असं कुणीही मार्केटमध्ये नाही करत. जे एकदम मोठे इन्व्हेस्टर्स आहेत ते कधीही लोन घेऊन इन्व्हेस्टमेंट नाही करत, तर त्यांनी नाही केलं पाहिजे तसं. आत्ता ते तू जे मुलीचं एक्झाम्पल दिलंस ना, त्याच्यावर मला एक गोष्ट पटकन क्लिक झाली. ज्या आत्ता अनमॅरिड मुली आहेत, ज्या 21 ते 25मध्ये आहेत सपोज, किंवा जॉब लागला आहे आणि इन्व्हेस्टमेंट त्यांना करायची आहे, जर त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर आफ्टर मॅरेज काही चेंजेस होऊ शकतात म्युच्युअल फंडमध्ये? मग ते नॉमिनीज आणि ते सगळं काय प्रकरण असू शकतं? ओके, म्हणजे तुझं म्हणण्याचं म्हणजे प्रश्न असा आहे की काय काय डॉक्युमेंटेशन पार्ट वगैरे असतो किंवा ते कसं ट्रान्सफर करायचं, किंवा ती होल प्रोसेस काय असते असं आहे ते पण. आणि बऱ्याच लोक मुलींना असतं ना, आता काय नवऱ्यालाच पैसे द्यायचे, मग कशाला मी म्युच्युअल फंडमध्ये करू, खर्चून टाकते. मग ते कितपत योग्य पण आहे? मी पहिल्या प्रश्नाचं तुझं उत्तर देतो की डॉक्युमेंटेशन वगैरे पार्ट काय आहे. कसं असतं माहिती आहे का, फॉर एक्झाम्पल समजा लग्नाच्या आधी नाव वेगळं आहे, ABC आहे, आणि लग्नानंतर XYZ झालेलं आहे, तर KYC वगैरे आपल्याला चेंज करावी लागते. KYC वगैरे चेंज केल्यानंतर बँकमध्ये वगैरे सगळं चेंज होणार आहे, पॅन कार्ड, आधार कार्ड वगैरे, हे त्यांना जी काही स्टँडर्ड प्रोसेस आहे ती करावी लागेल. आणि ती स्टँडर्ड प्रोसेस केल्यानंतर एक प्रत्येक AMCचे काही फॉर्म्स असतात, ऑनलाईन प्रोसेस वगैरे असते, ती आपल्याला फॉलो करून आपण आपली जी काही SOA आहे, स्टेटमेंट ऑफ अकाउंट्समध्ये आपण नाव चेंज करू शकतो. ती काही एवढी काही कठीण प्रोसेस वगैरे नाही आहे, 1-2 दिवस वगैरे लागतील किंवा एक सिंपल ऑनलाईन प्रोसेस आहे. ओके. आणि त्याच्यामुळे तुमच्या व्हॅल्युएशनवर काही फरक पडत नाही. आपण फक्त नावच चेंज करतोय. बऱ्याच लोकांना काय वाटतं की मी माझे म्युच्युअल फंड आता विकून टाकतो आणि लग्नानंतर मी बाबा फ्रेश स्टार्ट करेल. हे चुकीचं आहे. कारण की त्यांनी लॉंग टर्मसाठी तुमचे जे म्युच्युअल फंड असेल तर तुम्ही ती कंपाऊंडिंग प्रोसेस ब्रेक करणार आहे किंवा तुम्ही कॅपिटल गेन बुक करणार आहे, त्याची काही गरज नाही आहे. सिंपल ऑनलाईन प्रोसेस आहे, सिंपल एक स्टँडर्ड प्रोसेस आहे, तर तुम्ही ती फॉलो करा. तुमचे नॉमिनी चेंज तुम्ही कधीही करू शकतात. तुम्हाला पाहिजे तेवढे 3-4 नॉमिनी तुम्ही ठेवू शकतात पर्सेंटेज वाईज, आणि जे तुम्हाला जे काही आहे ते तुम्ही एकदम इझिली करू शकतात. आणि राहिला प्रश्न तुझा तो दुसरा प्रश्न होता की मुलींचं असतं की बाबा आता लग्न तर होणार आहे, मी लग्नानंतर सगळं करते आणि मला काय करायचं, माझा नवरा वगैरे बघून घेईल. तर मी सांगेल की ना, प्रत्येक स्त्रीने जेव्हा पहिला जॉब लागतो, जेव्हा पहिली कमाई ती त्यांना भेटते, त्या दिवसापासून त्यांनी त्यांचं भविष्याचं प्लॅनिंग हे केलं पाहिजे. फक्त स्त्रीने नाही, प्रत्येक माणसाने. करेक्ट. आणि काही गोष्टी ज्या असतात की बाबा त्यांनी जसं मगाशी बोललो, काही गोल वाईज त्यांनी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, रिस्क ॲपेटाईट वगैरे किंवा होरायझन वगैरे, तर त्यांनी ही इन्व्हेस्टमेंट डेफिनेटली गेली पाहिजे. इमर्जन्सी फंड असेल, काय टर्म प्लॅन असेल, मेडिक्लेम असेल आणि रिटायरमेंट प्लॅनिंग वगैरे, तर या 4-5 गोष्टींची हमखास त्यांनी विचार करून ना इन्व्हेस्टमेंट ही केलीच पाहिजे. मी सांगेल की बघा कोणती वेळ ना अशी बघून करू नका की बाबा मी लग्नानंतरच करेल, मी 40ला पोचल्यावरच करेल, मी 30ला पोचल्यावरच करेल. जॉब लागला त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही तुमच्या चांगल्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर बरोबर बोला किंवा तुम्ही तुमच्या फॅमिलीबरोबर तुम्ही बोला आणि त्या पैशाचं काहीतरी नियोजन करण्याचा प्लॅन करा. हे खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुझा जो प्रश्न होता की बाबा लग्नानंतर केलं पाहिजे, तर मी सांगेल की असं काही नाही आहे, त्यांनी अजिबात असं केलं नाही पाहिजे. आता याच्यासोबतच लग्नाहून अजून एक प्रश्न आहे दादा, तो म्हणजे असा की काही लोक म्युच्युअल फंड ब्रेक करून मोठी लग्न करतात, हे कितपत योग्य आहे आणि असं करावं का? बरं, कसं आहे की ॲक्च्युली प्रत्येक माणसाचे विचार वेगळे असतात, प्रत्येक माणसाचं बघण्याचा दृष्टिकोन जसा वेगळा असतो. ज्याने कसं करावं हे त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. पण मी सांगेल की काय केलं पाहिजे. मी तर लोन करून काही गोष्टी करण्याच्या कम्प्लिटली अगेन्स्ट आहे. ओके. कसं आहे माहिती आहे का की डिलेड ग्रॅटिफिकेशन हा खूप महत्त्वाचा कन्सेप्ट किंवा खूप महत्त्वाचा विषय आहे. तुम्हाला एखादी गोष्ट काही अचीव करायची असेल ना ऋषिकेश, तर तुम्ही सेव्ह करा, तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा आणि पैसे साचल्यानंतर करा ना. आत्ता कसं झालं आहे की मला काय पाहिजे ते इन्स्टंटली पाहिजे, मला मोबाईल पाहिजे तर 1.5 लाखाचा पाहिजे, पण आत्ताच पाहिजे. मग खूप सारे लोन देणारे ॲप्लिकेशन आहे, लोन देणाऱ्या कंपन्या आहेत, मग ते सगळं इन्स्टंटली करणार. मग ते काय करतात की ना, मग इकडून तिकडून पैसे घ्या, लोन करून पैसे घ्या आणि लग्नाला पैसे टाका. तर आहे ना, ते
तुम्ही आहे ना म्हणजे तुमचं फ्युचर हे सुरू करण्याच्या आधी संपवतात आहे. ओके. लोनच्या तडक्यात जाळ्यामध्ये आपण अडकतो ना पहिल्या दिवसापासून. म्हणजे मी तुला खोटं वाटेल, काही काय माझ्याकडे एक क्लायंट येतात ना, एक काका आहेत चांगले, माझे ओळखीचे आहेत, माझ्या जवळचे आहेत. रिटायरमेंटला अगदी 57ला होते, रिटायरमेंटला आले होते, म्हणजे पुढच्या वर्षी रिटायरमेंट होते. त्यांच्या मुलीचं लग्न होतं बरोबर 58 वर्षी. आणि मला बोलले की कमलेश मला ना मुलीचं लग्न करायचं, माझं 6-7 लाखाचं बजेट आहे. तुला खोटं वाटेल जेव्हा तुला माहिती आहे की कसं बोलतात ना की लग्न घर बांधायचं असेल तर काढून बघावं, लग्न करायचं असेल तर करून बघावं. हेच मला त्या उदाहरणावरून मला सांगायचं आहे जगाला की लग्न जेव्हा झालं ना त्यांनी मुलीच्या लग्नाला केला 25 लाख रुपये खर्च. ओके. बजेट किती सांगितलं होतं त्यांनी? 7 लाख रुपये. तू जसं आता लग्नावर आलायस ना त्याच्यावर मला एक गमतीदार किस्सा आठवतोय. तो म्हणजे असा की माझ्या मित्राचं आत्ता मध्यंतरी लग्न झालं आणि लिटरली त्याने त्याचे सगळे म्युच्युअल फंड ब्रेक केलेत. त्याच्या सगळ्या SIPs हार्डली 2-3 हजाराच्या स्टार्ट केल्या होत्या त्याने जेव्हा जॉब लागलं तेव्हा, त्या त्यांनी पूर्णपणे बंद केलं आणि खूप मोठं लग्न केलं. मग मला असं विचारायचं की म्युच्युअल फंड ब्रेक करून लग्न करणं आहे का चांगलं? सो ऋषिकेश, तुला या प्रश्नाचं उत्तर आहे ना एक उदाहरण देतो आणि तुला ते समजेल की बाबा हे किती घातक आहे. ओके. समजा एखादी मुलगी आहे किंवा मुलगा आहे, 22 वय आहे, त्यांनी 10,000ची SIP तेव्हा सुरू केली आणि वयाच्या 27व्या वर्षी 28व्या वर्षी त्याचं लग्न आहे. ओके. आणि SIP सुरू करताना ती लॉंग टर्मला होती ऋषिकेश, बरोबर. 5 वर्षामध्ये एक 6 लाख रुपये त्यांनी जमवले. ओके. त्याच्यावर 2-3 लाख रुपये प्रॉफिट झालेला आहे, आपण असं गृहीत धरूया 9 लाख रुपये. आणि लग्नामध्ये कसं असतं की ते थोडंसं बजेट खाली वरती होतच, बरोबर. वेडिंग करायचं, काय काय करायचं, बरेचसे खर्च असतात, मध्येच त्या इच्छा काहीतरी निर्माण होतात, फॅमिलीचं वेगळं प्रेशर असतं. तर आपण काय करतो की पहिला आपण अटॅक म्युच्युअल फंडावर करतो. ओके. समजा या केसमध्ये त्या मुलीने किंवा त्या मुलाने 9 लाख रुपये जे 5 वर्षांनी जमले होते ते पूर्ण काढले. ओके. आणि कसं असतं की अजून ते पैसे जर नसते काढले तर काय झालं असं मी तुला सांगतो की अजून 10 वर्ष ठेवले असते किंवा अजून 5 वर्ष ठेवले असते तर ते जे 9 लाख रुपये आहे त्याची व्हॅल्यू ही 20 लाख किंवा 25 किंवा 30 लाख रुपये झाली असती. म्हणजे आपण आउट ऑफ एक्साइटमेंट किंवा कधी कधी आपल्या खर्चाचं गणित नाही बसलं ना तर आपण जो लॉंग टर्मचा जो गेन आहे किंवा लॉंग टर्मची जी वेल्थ क्रिएट करण्याची जी क्षमता होती ती क्षमतावर आपण आघात करतोय किंवा ती आपण स्टॉप करतोय, तर ती आपल्याला अचीव करता येणार नाही आहे. तर मी सांगेल की अशा काही गोष्टींमध्ये जेव्हा अशी काही परिस्थिती येते तर तुमची जी लॉंग टर्मची जी इन्व्हेस्टमेंट्स आहेत त्याला तुम्ही ब्रेक नाही केला पाहिजे, त्याला त्या इंटॅक्ट ठेवला पाहिजे. तर ते तुम्हाला म्हणजे मी सांगेल की तो एक घाटा किंवा तो एक तुम्हाला लॉस हा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर तुला मी अजून एक सांगेल की सायकोलॉजी कसं असतं की आत्ता सगळं झिरोपासून स्टार्ट करायचं असेल ना, 9 लाख रुपये मी पूर्ण काढले, माझी सगळी इन्व्हेस्टमेंट संपलेली आहे, तर मला नवीन करायची असेल ना तर एकदा बोलतात ना की एकदा ती सवयच तुटली ना तर तुटली. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी जिमला जातोय, बरोबर आहे, मी 5-6 महिने जिम केली, काही कारणावशात मी आजारी पडलो आणि 2-3 महिन्याचा ब्रेक पडला तर पुन्हा जिमला लावण्याचा जो मुहूर्त आहे ना तो मुहूर्त येतच नाही. तसं इन्व्हेस्टमेंट लवकर येत नाही. इन्व्हेस्टमेंटचं पण तसं आहे, इन्व्हेस्टमेंट झिरो झाली ना तर आपल्याला वाटतं की नाही मी लगेच सुरू करेल. 2-3 वर्षाचा गॅप पडतो, 4 वर्षाचा गॅप पडतो, त्यामध्ये काहीतरी नवीन खर्च वगैरे येतात, मग ती इन्व्हेस्टमेंट होतच नाही किंवा ती केलीच जात नाही. किंवा मी म्हणेल इव्हन 1-2 महिन्याचा गॅप पडतो. आता लग्नासाठी जर एखाद्याने काढलात खर्च तर तो म्हणेल आता हनीमूनला जायचे, मग ते झाल्यावर करूयात, त्याच्यानंतर दुसरं काय ते झाल्यावर करूयात आणि ते थोडंसं डिले होत जातं. मग तो बरोबर आहे, कन्सिस्टन्सी कमी होते. करेक्ट. खूप सारी कारणं असतात सुरू न करण्याची आणि त्यामुळे मग याचा आपण असं बोलू शकतो की जी 25-30 लाख रुपये भविष्यामध्ये बनले असते ते या एकाच्या फक्त थोड्याशा चुकीमुळे बनत नाही. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करताना या गोष्टीची खबरदारी घेतली पाहिजे की कळत न कळत आपण आपल्या इन्व्हेस्टमेंट गोल लक्षात घेऊन ती इन्व्हेस्टमेंट ब्रेक नाही केली पाहिजे. तू मगाचपासून सांगतोय की आपल्याला सॅलरीड इन्कम एखाद्याचं आहे तर त्यांनी कशी इन्व्हेस्टमेंट करावी. मी सांगेल की ना फक्त सॅलरीड माणसाने इन्व्हेस्टमेंट नाही केली पाहिजे, प्रत्येक वर्गातल्या माणसाने इन्व्हेस्टमेंट ही केली पाहिजे. खास करून आपण शेतकऱ्याचं एक उदाहरण आपण घेऊया की शेतकरी माणूस आहे, बरोबर आहे, त्याचं वेगवेगळे पीक वगैरे तो घेत असतो, वर्षातून 2 घेतो 3 घेतो जे काय आहे, आणि त्याला समजा इन्व्हेस्टमेंट करायची तर त्यांनी कशी करावी ते मी तुला सांगतो. मला पण हे ऐकायला आवडेल कारण शेतकऱ्याला जनरली कोणीच बोलताना दिसत नाही मला. जनरली काय होतं माहिती की ग्रामीण भागामध्ये ना इन्व्हेस्टमेंट करताना कोऑपरेटिव्ह बँक आहे, सहकारी पतपेढीज वगैरे आहेत आणि FDs आणि पोस्ट ऑफिस आणि LIC इथपर्यंत ती मर्यादित आहे. पण मी सांगेल की म्युच्युअल फंडामध्ये खूप सारे असे ऑप्शन्स आहेत, तिकडे त्यांनी गुंतवणूक करून त्यांनी वेल्थ क्रिएट पण करू शकतात,
त्यांनी त्यांचे पैशाचे प्रोटेक्शनसुद्धा करू शकतात. म्हणजे समजा त्यांना काहीतरी शॉर्ट टर्ममध्ये पैसे गुंतवणूक करायची आहे, समजा 1 वर्षाच्या दृष्टिकोनाने, 2 वर्षाच्या दृष्टिकोनाने. समजा त्यांच्याकडे एक काहीतरी पिकाचे खूप चांगले पैसे आले, 5 लाख रुपये, 10 लाख रुपये, 1-2 महिन्यासाठी जे काही त्यांना पैसे हवे त्यांनी ते मायनस करावे आणि बाकीचे पैसे समजा 1 वर्षाच्या अनुषंगाने गुंतवणूक करायची असेल तर डेट म्युच्युअल फंडाचा मध्ये कॅटेगरीमध्ये त्यांनी गुंतवणूक करून एक चांगला एक प्रोटेक्टेड कॅपिटल प्रोटेक्टेड इन्व्हेस्टमेंट ते तिकडे करू शकतात आहे. आता हे तू मोठ्या बागायतदारासाठी झालं, मे बी त्या मोठ्या बागायतदाराला हे माहिती असेल, ओके, असं आपण तुला. पण असा शेतकरी आहे ज्याला कांद्याची पट्टी मिळते 60-70 हजार रुपये किंवा मे बी एक 50-60 हजार रुपये, त्याला जर इन्व्हेस्ट करायचं असेल, कारण त्याला ते 60-70 हजार रुपये 3-3 महिन्यानंतर किंवा 2-3 महिन्यानंतर एक पीक झाल्यावर मिळत आहेत, दुसरं पीक झालं असं मिळत आहेत, तर अशा वेळेस मग आणि काय करावं? 3-3 महिन्याच्या अनुषंगाने त्याला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल 50-60 हजाराची, तर लिक्विड फंड एक कॅटेगरी आहे डेट फंडामध्ये, तिकडे त्यांनी गुंतवणूक केली तर त्याला एक आपल्याला ॲन्युअली 6 to 7% किंवा 7 to 8% ॲन्युअली त्याला रिटर्न भेटू शकतात. आणि खास करून गोष्ट कशी आहे का 3 महिन्याचे 4 महिने झाले किंवा 4 महिन्याचे 5 महिने झाले तरी चालणार आहे आणि ते कधीही पैसे तो काढू शकतो. 1 वर्किंग डेमध्ये त्याच्या अकाउंटला भेटणार आहे. मी सांगेल की समजा हे जे छोटे शेतकरी आहेत आणि त्यांना जर गुंतवणूक करायची झालं, मंथली करायचं झालं तर SIP आहे, पण SIPs हा फक्त पर्याय नाही ना, लमसम पण त्यांच्याकडे असतं, तर लमसम पण ते करू शकतात. ओके, लमसम कसं दादा? लमसम म्हणजे कसं की डायरेक्ट काही 1 टाईम इन्व्हेस्टमेंट. लमसम म्हणजे 1 टाईम. त्यांना जर काहीतरी 70-80 हजार रुपये आलेले आहेत तर 50 रुपये त्यांना गुंतवणूक करायची 3 किंवा 4 महिन्याच्या हिशोबाने, तर ते लमसम एक डेट फंडामध्ये लिक्विड फंडामध्ये ते गुंतवणूक करू शकतात आणि त्यांचं जे काही गोल आहे, त्यांचे काही टार्गेट आहे ते टार्गेट सहज अचीव करू शकतात. किंवा मला म्हणजे असं पण होतं का की ती गुंतवणूक त्यांना केली आणि ती त्यांना पण लाँग टर्मसाठी पण ठेवायची आहे, तर ती लाँग टर्ममध्ये कन्वर्ट होऊ शकते का मग? डेफिनेटली. समजा त्यांचे काहीतरी प्लॅन चेंज झालेले आहेत किंवा त्यांना असं वाटतं की नाही बाबा आता ही शॉर्ट टर्मला मला काही लागणार नाही आहेत, मला लाँग टर्म करायचे आहेत, तर मी डेटमधून इक्विटीमध्ये शिफ्ट करू शकतो किंवा हॅबिटमध्ये शिफ्ट करू शकतो. तर हे काही स्विचिंग वगैरे आहे ते खूप इझी आहे. हां, म्हणजे कारण असं आहे ना, सपोज आता झालं आपण आता शेतकऱ्यांचं बोललो तर 50,000 रुपये होते माझ्याकडे, मी ते डेटमध्ये टाकले फॉर 3 months आणि 50,000चं जे 3 महिन्यानंतरचं येणारं पीक आहे ते पण चांगलं पीक आलं आहे, त्याच्यातून पण मला जर चांगले पैसे मिळाले तर हे 50,000 रुपये किंवा मला हे पैसे आता नाही लागणार आहेत, हे माझे पूर्णपणे सेव्ह झालेत, ते मी जर इक्विटीमध्ये कन्वर्ट केले आणि ते लाँग टर्मसाठी टाकले तरी चालणार आहे तुझं म्हणणं? हो, डेफिनेटली. कधीही आपण स्विच करू शकतो. इक्विटीमध्ये टाका, हॅबिटमध्ये टाका किंवा कोणत्या पण जी आपल्याला वाटते की ही कॅटेगरी बाबा माझ्यासाठी चांगली आहे तर तिकडे आपण गुंतवणूक कधीही करू शकतो. शेतकरी वर्गाने सुद्धा लाँग टर्मचं प्लॅनिंग केली पाहिजे आणि करू शकतात. आणि का नाही केली पाहिजे? मी काय बोलतो की फक्त ही वेल्थ क्रिएशन हे कोणत्या फक्त एका वर्गासाठी आहे का? प्रत्येकाने वेल्थ क्रिएशन ही केली पाहिजे आणि शेतकऱ्याने काही प्रत्येकाने केली पाहिजे. तर हे इक्विटी मी मुद्दामून सांगेल की ना काय झालेलं माहिती आहे का, लहानपणापासून आहे ना आपण इन्व्हेस्टमेंट करताना ना आपल्याला फक्त FD, पोस्ट ऑफिस, जागा, जमिनी यांच्यामध्येच आपण अडकलेलो आहे. इक्विटी हा जो एक प्रकार आहे तर इक्विटीमध्ये पण आहे ना आपण वेल्थ क्रिएशनचा एक्सप्लोर आपण तिकडे ना केला पाहिजे आहे आणि तिकडे आपण चांगलं SIPच्या माध्यमाने म्युच्युअल फंड हे असं एक इन्स्ट्रुमेंट आहे का तिकडे प्रत्येक सामान्य माणूस किंवा कोणत्याही वर्गातला माणूस कमीत कमी जसं बोललो की कमी पैशामध्ये SIP किंवा लमसम करून आपण पैसे करू शकतो आणि वेल्थ क्रिएशन आपल्याला भेटू शकते. मी तुला एक उदाहरण देईल, मुद्दामून मी तुला सांगेल की ना वेल्थ क्रिएशन होते की नाही आणि वेल्थ क्रिएशन करण्यासाठी काय गरजेचं आहे, या 2 गोष्टी मला ना हे सांगायचं आहे. नक्कीच. मी तुला एक उदाहरण देणार आहे आणि त्या उदाहरणावरून समजेल की वेल्थ क्रिएशन होते की नाही म्युच्युअल फंडातून आणि वेल्थ क्रिएशन करण्यासाठी काय नेमकं लागतं. ओके. बरेच जण प्रश्न पडतात ना किंवा वेल्थ क्रिएट करायची मी कशी करू, कोणता फंड निवडू. हे खूप चांगलं उदाहरण आहे. DSP फ्लेक्झिकॅप हा फंड आलेला 1996 किंवा 1997. ओके. आपण असं कन्सिडर करूया की 10,000ची गुंतवणूक आपण त्यामध्ये दर महिना करत होतो कोणतरी. आज त्या फंडाला बघायला गेलं तर 29 वर्ष झालेले आहेत. ओके. आणि जर कॉस्ट ऑफ कॅपिटल त्या फंडामध्ये आजची रोजी आहे 35-40 लाख रुपये आहे. मला तू सांगू शकतो की समजा एखाद्याने तेव्हापासून आत्तापर्यंत तो फंड चालू ठेवलेला आहे, कंटिन्युटीने तो करतो आहे, तर किती आजची व्हॅल्यू त्याची किती असू शकते? नाही सांगता ना ॲक्च्युली. जस्ट गेस कर किती, म्हणजे मे बी 2-3 CR. त्याची आत्ताची व्हॅल्यू आहे मोर दॅन 10 करोड रुपीज. ओके. म्हणजे बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की फक्त जागा जमिनींमध्येच फक्त वेल्थ क्रिएट होतात, गोल्डमध्येच वेल्थ क्रिएट होते, तर असं नाही आहे. म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा सातत्याच्या माध्यमाने आपण हे वेल्थ क्रिएट करू शकतो. हे फक्त एकच उदाहरण नाही, असे खूप सारे फंड आहेत जिकडे तेव्हापासून जर इन्व्हेस्टमेंट केली असती तर आपल्याला एक वेल्थ क्रिएट ही दिसली असती. 35-40 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटवर 10 करोडची वेल्थ, हे बऱ्याचशा लोकांना डायजेस्ट होत नाही. पण मी तुला अजून एक हे करणार आहे, एक किस्सा सांगणार आहे. तू मला सांगू शकतो का या फंडामध्ये किती लोकांनी जेव्हापासून चालू केलेली आहे तेव्हापासून आत्तापर्यंत इन्व्हेस्टमेंट होल्ड केलेली आहे? नाही. गेस कर, जस्ट गेस कर. मे बी 1000-2000. ऑफिशियल आकडा आहे फक्त 24 लोक.
ओके. फक्त 24 लोकांनी इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करून त्यांच्या एंडपर्यंत आत्तापर्यंत त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट होल्ड केली आहे आणि एवढा चांगला कॅगर, एवढं चांगली वेल्थ ही क्रिएट केलेली आहे. म्हणजे मला तुला काय सांगायचं, तुला मी सांगतो, फंड निवडण्याच्यावर आपण खूप फोकस करतो. करेक्ट. बेस्ट म्युच्युअल फंड कोणता याच्यावर फोकस करतो, पण किती वेळ आपण इन्व्हेस्टमेंट करणार आहे किंवा कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन याचा कोण प्रश्नच विचारत नाही किंवा तो त्या नजरेनं कोण बघतच नाही. तर डिसिप्लिनने, कन्सिस्टन्सीने तुम्हाला इन्व्हेस्टमेंट सातत्याने त्यामध्ये करणं आणि त्याने काय अचीव करू शकतं हे उदाहरण आहे चांगलं. मला इथे हे पटतं तुझं म्हणणं दादा की डिसिप्लिन. कारण बघ ना, बऱ्याचदा असं होतं आहे की बँकेचे हप्ते मी खूप डिसिप्लिननी फॉलो करतो. म्हणजे मला त्या दिवशी बँकेचा मेसेज येतो की उद्या तुमचा हप्ता कट होणार आहे, तर मी काहीही करून झक मारून माझ्या अकाउंटमध्ये तेवढी एक्सपेक्टेड अमाऊंट ठेवतो जितक्याला हप्ता जाणार आहे. पण सेम इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीत असं होत नाही की माझे जर उद्या SIP कट होणार आहे तर माझ्या अकाउंटला बॅलन्स नसेल तर ठीक आहे, हा ड्यू झाला तर काय हरकत आहे, पुढचा आपण भरूयात हप्ता. असं केलं जातं की तिथे थोडीशी चालढकल होते. मला वाटतं ते डिसिप्लिन आपण उलटं करायला पाहिजे. हप्ता नाही भरला तरी नाही म्हणणार असं नाही चालेल. त्याला मानसिकता बोलतात. म्हणजे कसं आहे की एक तुला उदाहरण देतो ना, मी होम लोन जेव्हा काढतो ना, तर मी 15-20 वर्षाच्या अनुषंगाने काढतो आणि मला माहिती आहे की मी तेवढं होम लोन त्या नजरे म्हणजे भरणार आहे. बरोबर, त्याच अनुषंगाने काढतो. पण जेव्हा मी SIP मध्ये गुंतवणूक करतो किंवा म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतो तेव्हा तसा विचारच नाही करत की अरे मी 15 वर्ष 20 वर्ष काही पण होते मी इन्व्हेस्टमेंट थांबवणार नाही आहे. तसं जर केलं, जसं होम लोनला आपली मानसिकता असते तशीच SIP मध्ये, म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करताना मानसिकता जशी आणली, तर मी सांगेल प्रत्येक सामान्य माणूस हा असामान्य वेल्थ क्रिएट ही करू शकतो. आणि इथे पण मला पटतंय तुझं म्हणणं दादा. कारण आपण होम लोनला ज्यावेळेस पैसे भरतोय, आपण ते पैसे टप्प्याटप्प्याने भरतोय आणि आपल्याला माहिती असतं जर मी 20 लाखाचं लोन काढलंय तर मला 40 किंवा 45 लाख भरणं आहे. बरोबर आहे, बिकॉज ऑफ इंटरेस्ट. मग ज्यावेळेस मी माझे पैसे सेव्हिंगला टाकतोय त्याच्यावर पण इंटरेस्ट येतो, तर ते 20 लाख जर टाकले तर ते 40-45 होणारच आहेत ना. हे पण आपण कुठेतरी सिमिलॅरिटी लावली पाहिजे. मला वाटतं ते गणित तिथं जुळवलं पाहिजे. जर मी होम लोनसाठी पैसे 20 वर्ष भरतोय, मला 20 लाखच भरायचे होते पण मी बँकेला 40 लाख देतोय बिकॉज ऑफ इंटरेस्ट, तर सेम आहे जर मी गुंतवणूक करतोय त्याच्यावर मला इंटरेस्ट मिळणार तर ते पैसे वाढणारच आहेत नक्की. मी तुला याच्यावर एक उदाहरण देतो प्लीज दादा. की समजा तुला कार घ्यायची. हां, ओके, तुझ्याकडे लमसम 10 लाख रुपये आहे. ओके. तू मला विचारतोयस की मी लमसम माझ्याकडे आहे तर मी पूर्ण ते 10 लाखाची कार घेऊ की मी लोन घेऊ. मी सांगेल की तू आहे ना ते लमसम पैसे 5-6 वर्षाच्या अनुषंगाने गुंतवणूक केली पाहिजे. भले तू FD मध्ये कर, भले तू कोणत्या पण एक बॅलन्स ॲडव्हान्टेज फंडमध्ये किंवा एक सेफर फंडमध्ये कर आणि इकडे लोन पण काढ. 10 लाख रुपये तू गुंतवणूक केली आहे ना त्याची मोठी 15 लाख रुपये व्हॅल्यू असेल 5-6 वर्षाने. ओके. आणि इथे लोन चालू करून तुला बँकेला किती भरायचे माहिती आहे? इंटरेस्ट प्लस कॅपिटल 12.5 ते 13 लाख रुपये. म्हणजे आपण काय करतो माहिती आहे का, आपण ना आपले पैसे कामालाच लावत नाही आहे. ओके. मग आपण इथे चांगलं बोलतात ना की एक चांगलं ऑप्टिमाइज केलं पाहिजे आपल्या पैशांना, तर इथे आपण करू शकतो की लोन घ्यायचं आणि आपण जी गुंतवणूक करायची, तर आपला तो फायदा 2.5 ते 3 लाखाचा फायदा आपल्याला याच्यामध्ये होऊ शकतो. ओके. तर खरंच कमलेश दादा तुझं खूप खूप धन्यवाद. तू इथे आलास आणि आम्हाला खूप आतल्या गोष्टी सांगितल्यात किंवा खूप नुसके सांगितलेस तू. त्याचबरोबर टॅक्सेशनवर पण तू खूप गोष्टी क्लिअर केलास ज्या की खूप जण करत नाहीत. त्याच्यामुळे खरंच तुझं खूप खूप धन्यवाद दादा. त्याचबरोबर हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला इन्व्हेस्टमेंटचा तेही सांगा. आणि सॅलरीचं गणित ही सिरीज तुम्हाला आवडते काय तेही सांगा. सॅलरीचं गणित या सिरीजमध्ये तुम्हाला अजून कुठले कुठले नवीन फायनान्शियल डिस्कशन्स बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जाता जाता पुन्हा एकदा यार सबस्क्राईब करा यार. सबस्क्राईब केलं की खुशी मिळते यार आणि नवीन एपिसोड घ्यायला प्रेरणा मिळते. सो प्लीज डू सबस्क्राईब गाईज. आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आजचा एपिसोड कसा वाटला. धन्यवाद.